Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a great time we are in. अतिशय सुंदर अशा वेळेत आपण आहोत. Every time we are in the presence of God, ज्या दरवेळेला आपण देवाच्या सहवासात असतो there is so much of hope, तेव्हा खूप आशा असते, so much of joy, खूप आनंद असतो, so much of confidence एक विश्वास असतो that everything will work out together for my good. की सर्व काही शेवटी माझ्या चांगल्याकडे होईल अशी एक Amen. आशा असते. Praise the Lord. आमेन. We'll take something new today. आज काहीतरी नवीन घेऊया आपण. You can't fight the waves, but you can learn to soar. तुम्ही लाटांशी झगडू शकत नाही, पण तुम्ही त्यावर मात करायला शिकू शकता, वर उडायला शिकू शकता. Amen. You can't fight the waves, but you can learn to soar. तुम्ही लाटांशी झगडू शकत नाही, पण आलेल्या लाटांवर तुम्ही विजय घ्यायला शिकू शकता, उडू शकता, धाव घ्यायला शिकू शकता. We'll open our Bibles to Proverbs 13 verse 15. नीतिसूत्र 13वा अध्याय त्यातलं 15वं वचन सगळ्यांनी काढा. सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांनी खाली बसून घ्या प्लीज आणि वचन उघडा. शिकायची वेळ आहे. नीतिसूत्र 13:15. Good understanding gives favor, but the way of transgressors is hard. नीतिसूत्र 13:15 मध्ये लिहिलंय, सुबोध म्हणजे चांगला बोध अनुग्रह मिळवून देतो, परंतु पातक्यांचा मार्ग कठीण आहे. See, the way of transgressors is hard. पाप्यांचा मार्गच कठीण आहे. It's not easy. सोपा नाहीये तो. When we don't fall in line with God, जेव्हा आपण देव सांगतो त्या पद्धतीनं वागत नाही, things become hard for us. त्याला गोष्टी अवघडच होतात बेटा. Amen. देव सांगतो तसं करायचं, नाही केलं तर मग त्रास होतो. Why fighting the waves doesn't work? का बरं लाटांशी झगडा करून आपलं काम नाही होत? Because the waves will continue, कारण लाटा तर येतच राहणार आहेत. one after the other. लाटा आहेत त्या एकामागे एक लाट येतच राहणार आहे. They don't stop. लाट थांबत नाही काही समुद्रातली, And you cannot stop the waves. आणि तुम्ही लाटांना थांबवू शकत नाही. Amen. आमेन. That's why Bible says in Job 9 verse 4, आणि म्हणून बायबल म्हणतं इयोबाचा 9वा अध्याय 4थं वचन, who has hardened himself against God and prospered. इयोबाचा 9वा अध्याय 4थं वचन, तो हृदयाने सुज्ञ शक्तीने. दुसरा भाग, त्याच्या विरुद्ध आपले मन कठीण करून कोण निभावलेला आहे? देवाविरुद्ध आपलं मन कठीण करून कोणाचा निभाव लागेल का? इयोब 9:4. You cannot survive. नाही तुमचा निभाव लागणार. It's very hard to अवघड आहे, kick against the pricks. कारण की पराणीला लात मारणं अवघड आहे. That's what Jesus told Paul. असं येशू म्हणाले पौलला You cannot kick at the pricks की पराणीला लात नको मारू, because you will be hurt. कारण तुलाच लागेल. Amen. त्या लाथा तू घालायला गेला पराणीला तर लागणार तुलाच आहे, होणार काही नाही. You cannot win against God's process. देवाच्या प्रक्रियेविरुद्ध तुला झगडा नाही करता येणार. You cannot control the storms, आणि येणाऱ्या वादळांवरती तुला नियंत्रण ठेवता नाही येणार. ते वादळ आहे, ते येतच. but you can control your responses. पण येणाऱ्या वादळाला तुझा काय प्रतिसाद आहे त्याच्यावरती तू नियंत्रण ठेवू शकतो. You cannot make the waves to stop, बाकी लाटांना तुम्ही थांबवू नाही शकत, but you can rise above them. पण त्या लाटांवर तुम्ही येऊ शकता. If you rise above them, आणि लाटांवर जर तुम्ही आलात the waves will be there, तर लाटा असणार आहेत, but they will not affect you. पण त्या लाटांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. You know, some people, काही लोक they waste their lives fighting against what God is trying to do. काही लोकांना मात्र देव जे करायचा प्रयत्न करत आहे त्याच्या विरुद्ध झगडा करून आपली वेळ वाया घालवतात. Amen. आमेन. And I will tell you this interesting story आणि मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग कथा सांगेन about the life of Jonah, योनाचं जीवन. how he fought the waves of God's will कशा पद्धतीनं देवाच्या इच्छेच्या लाटांशी त्याने झगडा केला and ended up in the belly of a fish. आणि शेवटी माशाच्या पोटात जाऊन तो अडकला. That's what Jonah 1:17 says. योना 1:17 मध्ये असं लिहिलेलं आहे. Even Pharaoh fought against God's command फारो राजा सुद्धा देवाच्या आज्ञेविरुद्ध लढला and ended up drowning in the Red Sea. आणि शेवटी तांबड्या समुद्रात बुडला. Peter tried to walk by sight, पेत्राने नजरेला जे दिसेल त्यानुरूप चालायचा प्रयत्न केला, but when he doubted on Jesus, पण जेव्हा त्याने येशूंवरच शंका घेतली he began to sink. तेव्हा तो बुडायला लागला.
The key is not to fight the waves. लाटांशी लढाई करणं हा उपाय आणि किल्ली नव्हे. Some of the waves God has himself set it up. काही लाटा देवाने स्वतः नेमून ठेवलेल्या असतात. So you cannot stop the waves. तर त्या लाटांना तुम्ही थांबवू शकत नाही. The key is rising above them. किल्ली ही आहे की त्या लाटांवर ये ना जरा. लाटांमध्ये जाऊन अडकायची गरज नाही ना, वर ये ना. Life is already full of challenges. आयुष्य एक तर आव्हानांनी भरलेलंच आहे. But when a man chooses to walk in rebellion पण एखादा मनुष्य जर बंडखोरपणामध्ये चालायचं ठरवतो, against God, देवाच्या विरुद्ध एखादा माणूस जेव्हा ठरवतो की नाही मी बंड करूनच चालणार आहे, they make their own roads even harder. तर मग ते स्वतःचा मार्ग अजून अवघड करून घेतात. अरे देवाविरुद्ध काय बंड करताय? Some people struggle काही लोक संघर्ष करतात, डोके फोड. not because of the devil. सैतानामुळे नाही. All problems are not created by the devil. सगळ्या समस्या सैतानाने तयार केलेल्या नसतात बर का. Some of the troubles are our own creation. काही त्रास आपण स्वतः निर्माण केलेले असतात. And sometimes आणि कधी कधी we let others know that it is the devil. आपण दुसऱ्यांना मात्र सांगताना असं सांगतो की सैतान मला त्रास देतोय. सैतान नाही, ते तू निर्माण केलेले त्रास आहेत. Some people struggle काही लोक संघर्ष करतात not because of circumstances, त्यांच्या परिस्थितीमुळे नाही, but because they are fighting against God's will. पण देवाच्या इच्छेविरुद्ध ते झगडा करतायत म्हणून. They are ignoring God's wisdom. ते देवाच्या ज्ञानाकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं करतात म्हणून. They are ignoring God's guidance. ते देवाच्या मार्गदर्शनाला कानाडोळा करतात. They are resisting God's correction. ते देव त्यांची चूक सुधरवून देत आहे ना, त्याला नाकारतात. See, your Bible says the burden of sin is very heavy. बायबल म्हणतं पापाचं ओझं फार भारी आहे. The consequences of rebellion are really painful. बंडखोरपणाचे परिणाम वेदनाकारक असतात बेटा. The guilt of disobedience is exhausting. आज्ञा भंगाची दोषी भावना माणसाला संपवणारी असते. Here it says, इथे लिहिलंय the transgressor's way is hard. पाप्याचा मार्गच अवघड आहे. The transgressors think that they are gaining freedom. पाप्यांना असं वाटतं की नाही नाही हे सगळं करून मला फ्रीडम मिळालं, आझादी मिळाली, I am free from God. आता मी फ्री आहे बाबा, मला बरं वाटतं, देवापासून सुटले एकदाची. If you are free from God, you are entangled with the devil. देवापासून सुटून तू सैतानामध्ये गुंतली ना. Amen. सैतानात अडकली ना तू. And instead of gaining freedom, आणि ती आझादी आणि फ्रीडम मिळवायच्या ऐवजी you are carrying an invisible weight तुला अदृश्य बोजा आलेला आहे. आता जो बोजा दिसत नाही पण आलेला आहे, that will crush you daily. आणि तो बोजा तुला रोज चुरडेल. Every wrong road प्रत्येक चुकीचा रस्ता that we take जो आपण घेतो is very painful. तो वेदनाकारक असतो. त्यात त्रास होतात, त्याच्यात दुखतं. Every day it's a torture. दर दिवसाला त्यातनं छळ होतो. You will lose your peace and your joy. मग तुमची शांती जाते, आनंद जातो. When God calls a person to surrender, देव जेव्हा एखाद्या माणसाला सारखं सांगतोय की तू मला समर्पण कर, तू मला तुझं जीवन दे. when God calls somebody to change, देव जेव्हा एखाद्या माणसाला बोलावतो, म्हणतो तू बदल, तू बदल, to follow his ways, माझ्या मार्गांमागे चाल, and they refuse, आणि ते नाकारतात, नाही म्हणतात, मी नाही चालणार, मला देव नको, मी नाही येणार. they are running against the storm. ते वादळाच्या विरुद्ध धावतायत. And who has survived against the storm? आणि वादळाविरुद्ध धावून आपण टिकणार आहोत का? अरे ते वादळ आहे. They are swimming against the tide. ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहतायत. निभाव लागेल का? टिकू का मग आपण? They are kicking against the pricks. ते पराणीला लाथा घालतायत. They only make their life more harder. ते स्वतःचं जीवनच अजून अवघड करतायत. You are making your own life harder. तुम्ही स्वतःचं जीवन अजून अवघड करून ठेवताय. कशाला असं वागता? And so the moment they stop resisting, आणि मग ज्या क्षणाला ते विरोध थांबवतात, the moment they surrender to God, आणि ज्या क्षणाला तुझं शरण आलो मी आता असे देवा शरण येतात, God lifts their burden. देव त्यांची ओझी काढून टाकतो. कधी प्रभूकडे येऊन बघा. Always keep on God's track. आणि नेहमी देवाचा मार्ग सोडू नका. देवाच्या रुळावरनं जीवन नावाची गाडी घसरू नको You will enjoy life. तुला आयुष्याची मजा येईल. त्या Every रुळावर. moment you will enjoy life. जीवनाची मजा येईल. देव नावाच्या रुळावर गाडी चालती ठेवली तर. The way of transgressors is hard. पाप्याचा मार्ग अवघड आहे लिहिलंय. Not because God is cruel, देव वाईट आहे म्हणून नाही,
But because पण sin carries its own punishment. पापाची एक स्वतःची शिक्षा असतेच ना, ती शिक्षा घेऊनच पाप येतं. But there is good news for all of us. पण आपल्या सर्वांसाठी एक चांगली बातमी आहे. The moment we turn to God, ज्या क्षणाला आपण देवाकडे वळतो, His mercy replaces त्या क्षणाला misery. त्या क्षणाला देवाची दया सगळ्या त्रासांची जागा घेऊन टाकते आणि त्रासांच्या जागी दया येते. His peace replaces all your pain. देवाची शांती तुझ्या सगळ्या वेदनांच्या जागी येते. वेदना जातात, देवाची शांती येते. And His grace lifts the burden. आणि त्याची कृपा तुझं ओझं काढून घेते. All that the disobedience had placed it upon you. जे आज्ञाभंग केल्यामुळे सगळं ओझं तुझ्यावर आलेलं असतं, The moment you turn to God, ज्या क्षणाला तू देवाचा आज्ञाभंग सोडून देऊन देवाकडे वळतो, God lifts up the burden. देव ते ओझं काढतो Your struggle stops. आणि तुझा संघर्ष मग थांबतो. How it happened, you will not even know it. हे सगळं कसं घडतं तुला कळणार पण नाही. But God lifts that burden. देव ते ओझं काढून घेतो मात्र. So will you continue struggling, मग तुम्ही संघर्ष चालू ठेवणार आहात? or will you surrender your life to God? डोकं फोडतच जगायचं ठरवलंय का आपलं जीवन देवाला देणार आहात? If we surrender our life to God आपण आपलं जीवन जर संपूर्णतः देवाला दिलं and get into the ways of God, आणि देवाच्या मार्गात स्वतःहून जर आपण पदार्पण केलं, we will find heavenly peace. आपल्याला स्वर्गीय शांती मिळेल ना. Heavenly peace. स्वर्गीय शांती मिळेल. आणि तीच तर माणसाकडे आज नाहीये. Life is already tough. जीवन एक तर ऑलरेडी अवघड आहे. किती Why त्रास? make it harder? अजून कशाला ते अवघड करता? Don't make it tougher by resisting God. आणि देवाला विरोध करून तुझं आयुष्य अजून कशाला रे अवघड करून घेतो? You cannot fight against God and expect to win. तुम्ही देवाच्या विरुद्ध झगडा करून तरी आशा ठेवताय की मी जिंकणार, It will never happen. असं कधी होत नाही. तो We देव आहे. cannot fight God and expect to win. देवाविरुद्ध लढायचं आणि तरी आशा ठेवायची मी जिंकणार, हा वेडेपणा आहे, निव्वळ वेडेपणा. We cannot reject the wisdom of God देवाच्या ज्ञानाला आपण नाकारू शकत नाही. ते देवाचं ज्ञान आहे. and expect success. आणि देवाच्या ज्ञानाला नाकारायचं आणि तरी अशी आशा ठेवायची की मला यश मिळणार, हा निव्वळ वेडेपणा आहे. It will never happen. असं कधी होणारच नाही ना. Many people struggle unnecessarily. अनेक लोक मात्र उगीचच संघर्ष करतात. Not because of bad luck, काही त्यांचं नशीब वाईट आहे, बॅड लक आहे वगैरे म्हणून काही नाही. not because of somebody else's problems, का कोणीतरी दुसऱ्यांचे काहीतरी त्रास आहेत म्हणून पण नाही. not because of the devil, किंवा सैतानामुळे सुद्धा नाही. but because they refuse to listen to God. पण ते देवाचं ऐकायला मनाईच करतात. मला देवाचं ऐकायचंच नाही, की जणू एखाद्याचं शरीर इथं आहे पण हृदय घरी आहे, See? असा प्रकार. The way of transgression is hard. पाप्याचा मार्ग अवघड आहे बेटा. Way means lifestyle. म्हणजे जीवनशैली, पाप्यांची जीवनशैली अवघड आहे. Here it says the way means your lifestyle. पाप्यांचा मार्ग, मार्ग म्हणजे जीवनशैली, ज्या पद्धतीचं आपण जीवन जगतो ते अवघड आहे. Your thinking, विचारधारा, it has to change. पापी माणसाची विचारधारा बदलायला हवी. Amen. आमेन. The way of transgression just doesn't mean one mistake you do or an occasional failure. पाप्यांचा मार्ग म्हणजे कधीतरी प्रसंगी एखादी चूक तुझ्याकडनं झाली ते नव्हे. That will not cause destruction. त्यातनं नाश होत नाही. कधीतरी एखाद्या प्रसंगी तुझ्याकडनं काहीतरी चूक झाली तर त्यातनं काही तुझा नाश होत नाही. But if you take a path, पण तू मार्गच जर असा धरला and long journey path, आणि लांबचा मार्ग जर पत्करला की जो And- लांबचा प्रवास आहे, consistently walk in the forbidden path, आणि सातत्याने नको म्हटलेल्या रस्त्यावरच जर तू चाललास, then it won't turn out good. then it's hard. मग ते चांगलं नाही होणार. Then you will have many roadblocks along the way. मग मार्गात अनेक अडखळे येणार. And nobody can remove it मग but you. मार्गात अनेक अडथळे येणार आणि ते अडथळे कोणी काढू नाही शकत, कारण तू स्वतःच पत्करलाय की मला असाच मार्ग हवा आहे. So here it says the way of transgressor is hard. तर इथे लिहिलंय पाप्याचा मार्ग अवघड आहे, कठीण आहे. It's not just a slip up here, slip up there, म्हणजे थोडंसं इथे चुकलं, थोडंसं तिथे चुकलं, तसं नाही रे. but a pattern of life. ते ठीक आहे, थोडंसं इकडे तिकडे आपण चुकलो ते ठीक आहे, पण एक जीवनशैलीच जर सारखीच चुकायची, पाप करायची, सारखीच चुकायची, पाप करायची, That goes against God's will. अशी केली तर ते देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. Not listening to God, देवाचं न ऐकणं, not praying at all, अजिबातच प्रार्थना न not करणं, reading the Bible at all, अजिबातच बायबल न not coming to church at all, अजिबात चर्चला न being येणं, disobedient to God, सारखं देवाच्या आज्ञा मोडणं, being disobedient to parents. सारखं आई बापाच्या आज्ञा मोडणं, See, this done. is a wrong lifestyle which will lead to ही destruction. जीवनशैली चुकीची आहे, ज्यातून पुढे तुझा नाशच आहे.
It's about a road a person chooses to take. एखादा मार्ग मनुष्य कुठला मार्ग निवडतोय त्या मार्गावरती प्रवास It's a करायला. road that a person wants to walk हे every त्या day. मार्गाविषयी की त्या मार्गाला त्या माणसाने पत्करलंय की मला याच मार्गावर चालायचंय Day after day he walks on that road. आणि दिवसेंदिवस तो त्याच मार्गावर चालतोय. Step after step he is walking on that road, even not even thinking about it. पावला मागे पाऊल त्याच मार्गावर चालतोय. पठ्ठा विचार पण करत नाही हा मार्ग मला कुठे नेतोय. Not even thinking that this is a struggle here, let me get back to the विचार पण proper करत road. नाही की हा सगळा संघर्ष चाललाय, डोकेफोड चालली, मला देवाकडे परत जाऊ दे, इसमें काम बनने वाला नहीं, सब बिगड़ने वाला है. When someone continually walks in rebellion, आणि एखादा माणूस अशा रीतीने जेव्हा सातत्याने 24/7 बंडखोरपणात चालतो, their entire life path becomes difficult. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा मार्गच अवघड बनतो रे. Resistance after resistance. सारखं विरोध. देव असं म्हणतो मी नाही करणार, देवाचं मी नाही ऐकणार. And they will have so many roadblocks along the way आणि एवढे अडथळे त्या लोकांच्या मार्गात मग येतील that even the easiest things will turn out hard for them. की सोपं काम पण त्यांना अवघड होणार. Whereas a righteous man walking on the right path, the most difficult task will become easy for की him. जिथे नीतिमान माणूस जो योग्य रस्त्याला प्रभूच्या रस्त्याला धरून चालत आहे त्याला अवघड कामही सोपी होतात, पण ज्याने पाप्याचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याला सोपी कामही अवघड होतात. Amen. मार्ग बघा कुठला धरलाय. Living by our own lifestyle, स्वतःच्या जीवनशैलीनुरूप जगणं की मला हे असंच आवडतं, मी हे अशीच आहे. taking the wrong choices in चुकीची life, निवड करणं की मला हेच हवंय, नसते हट्ट. having the wrong habits, आणि चुकीच्या सवयी लावणं कशाला, it leads to destruction. त्यातनं नाश होतो बेटा. वाय? Jeremiah 6:16 says, इर्म्या 6:16 मध्ये लिहिलेलं आहे, Thus says the Lord, stand ye in the ways and see and ask for the old paths, where is the good way, and walk therein, and you shall find rest for your soul. इर्म्या 6:16 यहोवा असे म्हणतो, तुम्ही मार्गावर उभे राहून पहा आणि पुरातन वाटांविषयी विचारा, त्यात उत्तम मार्ग आहे, Yes. मग त्याच्यात चाला, म्हणजे तुमच्या जीवांना समाधान मिळेल. See that? परंतु ते म्हणाले आम्ही नाही चालणार. Can you imagine? बघा, So God doesn't want anyone to walk in destruction. तर देवाची इच्छा नाहीये की कोणी असं नाशात चालावं. And that's why he tells us to choose the good way. आणि म्हणून तो आपल्याला म्हणतो की अरे तुम्ही चांगला मार्ग पत्करा, चांगल्या मार्गावर, प्रभूच्या मार्गावर चाला रे. The way of disobedience may seem easy at first, आज्ञाभंगाचा मार्ग ना सुरुवातीला सोपा वाटतो की प्रभूची आज्ञा मोड, कुछ नाही होता रे, कर रे. but in the end it is full of trouble. अरे शेवटी ते त्रासांनी भरलेलं आहे. And the way of righteousness may be full of challenges, आणि नीतिमानपणाचा मार्ग आव्हानांनी भरलेला असेल कदाचित, but it will lead to peace. पण तो शांतीकडे नेतो. It will lead to peace. तो शांतीकडे नेतो, It will lead to life. तो जीवनाकडे नेतो. You have hope in you आणि आशा असते तुमच्यात. that this is the right road I'm taking, तुम्हाला कळलेलं असतं की मी बरोबर तो रस्ता धरलाय and I'm following my Lord. आणि मी माझ्या प्रभूच्या मागे चालत आहे. He will take care of me. प्रभू मला सांभाळेल. That confidence comes. एक विश्वास येतो ना रे. But some people choose rebellion in the place of obedience. पण काही माणसं आज्ञा पालनाच्या जागी बंडखोरपणा पत्करतात की मी ऐकणार नाही, मी बंडखोर बनणार. They choose stubbornness in the place of wisdom of आणि God. ते देवाच्या ज्ञानाऐवजी जिद्दीपणा, हट्टीपणा स्वीकारतात. They choose pride over humility. गर्व, त्यांना नम्रता नकोय, त्यांना गर्विष्ठच बनायचंय. And then they feel, why my life feels so hard? आणि मग त्यांना असं वाटतं की माझं जीवन एवढं अवघड का आहे. The other fellows are enjoying आणि life. बाकीची सगळी माणसं जीवनाचा आनंद घेतात, माझं जीवन का एवढं अवघड आहे. Why every day I have troubles? का मला रोज त्रास होतात, आज काय उद्या काय, काहीतरी होतच आहे. Because कारण Proverbs 4:19 says, नीतिसूत्र 4:19 मध्ये लिहिलंय, the way of the wicked is as darkness, they know not at what they stumble. नीतिसूत्र 4 अध्याय 19व्या वचनात लिहिलेलं आहे, दुष्टांचा मार्ग काळोखासारखा आहे, ते कशाशी अडखळतात ते त्यांनाच कळत नाही. त्यांनाच कळत नाही. हा ना, काय ठेचा खातायत त्यांचं त्यांनाच कळत नाहीये. माहित नाही पास्टर काय आहे, का त्रास आहे. या ना, आम्ही सांगतो, या आजा.
हम बताते तुझे त्रास क्या है. So if you walk in disobedience, तर तुम्ही जर आज्ञाभंगात चाललात you walk in darkness तर तुम्ही अंधारात चालताय, लिहिलेलं आहे. and you keep tripping over the same problems. आणि मग सारख्या ठेचा खाताय, सारख्या ठेचा खाताय, सारखं तेच. You try to succeed but nothing works. मग तुम्ही प्रयत्न करता की मला यश मिळावं, पण मिळतच नाही. You pray but heaven seems silent. तुम्ही प्रार्थनाही करता पण स्वर्ग शांत असतं. You chase after happiness तुम्ही सुखामागे, आनंदामागे धावायचा प्रयत्नही करता, but still find emptiness. तरी तुम्हाला रिकामेपणा सापडतो. Because life without God's wisdom कारण देवाच्या ज्ञानाशिवायचं जीवन is like trying to plant seeds in a dry, barren हे land. असं आहे ना, एखाद्या सुक्या वाळलेल्या वांज जमिनीवर तुम्ही बी पेरताय And expecting 100-fold harvest. आणि 100% तरी सुद्धा हंगामाची तुम्ही अपेक्षा ठेवताय. कसं शक्य आहे? How is it possible? कसं शक्य आहे? ती जमीन वाळलेली सुकलेली आहे. But पण if you are like Isaac, तुम्ही जर इसाकासारखे असाल, walking in righteousness, नीतिमानपणे चालत walking असाल, with God, देवासोबत चालत असाल, even in the barren land, God will tell you, sow it here, you will reap 100-fold. तर मग वाच जमिनीवरती, सुकलेल्या जमिनीवरती सुद्धा देव तुला म्हणेल पेर आणि 100% मिळणार हंगाम. Amen. पण देवासोबत चालत असलो पाहिजे इसाकासारखं. Every day walk with God. रोज देवासोबत चालायचं, रोज Every day talk with God. रोज देवाशी बोलायचं. नाही बिलीवर किती दिवस राहायचं असतं? मरेपर्यंत बिलीवर राहायचं असतं. Amen. आमेन. Otherwise you walk away from a fertile field of blessings. नाही तर आशीर्वादांच्या सुपीक जमिनीपासून तुम्ही पळून जाताय. And then you wonder why these things are happening to आणि me. मग डोक्याला हात लावून विचारताय असं कसं झालं, असं कसं झालं, मग मेरे लाईफ में ऐसा क्यों हो रहा. Favor follows those who walk in wisdom of God. जे देवाच्या ज्ञानात चालतात त्यांच्या मागे अनुग्रह चालतो. But rebellion always leads to regrets. पण बंडखोरपणा माणसाला नेहमी पस्ताव्यात नेतो की मी उगीचच हे केलं रे बाबा, मी उगीचच केलं. The fear of the Lord is the beginning of all wisdom. परमेश्वराचं भय सर्व ज्ञानाचा प्रारंभ आहे. लिहिलंय ना Proverbs 9:10. नीतिसूत्र 9वा अध्याय आणि Amen. And so those who walk in wisdom of God, तर जी माणसं देवाच्या ज्ञानात चालतात they receive favors. त्यांना अनुग्रह मिळतो Oh, the doors are open for them आणि त्यांच्यासाठी दारं उघडी असतात and they get divine आणि opportunities. त्यांना दैवी संधी मिळते. Not just opportunities, divine opportunities. फक्त संधी नाही, दैवी संधी मिळते. And those who resist wisdom face failure. पण जे लोक देवाच्या ज्ञानाला विरोध करतात त्यांना अपयशच मिळतं. As much as possible, जेवढं शक्य होईल तेवढं I try to please God. मी तर देवाला प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करतो बाबा. As much as possible, जेवढं जमेल तेवढं I talk to Him every day. मी रोज देवाशी बोलतो. Because I know कारण मला माहित आहे without Him, देवाशिवाय nothing can happen. काही होऊ नाही शकत. शेवटी देव हा लागतोच. बघा प्रयत्न करून हवं तर, पण कळेल So you तुम्हाला. have a choice. तुमच्याकडे निवड आहे. Walk in God's favor देवाच्या अनुग्रहात चाला ना, or struggle in your own way. नाही तर स्वतःच्या मार्गात चालून डोके फोड करत बसा. Look at Jonah. योना बघा, Ran from God's will. योना देवाच्या इच्छेतनं कसा पळून गेला And his life became a storm. आणि मग त्याचं जीवन जे वादळात बदललं. बापरे बापरे बापरे. He was a prophet of God. तो देवाचा संदेश नव्हता ऍक्च्युली. A man chosen by God असा माणूस की ज्याला देवाने निवडलेलं आहे to deliver his prophetic message की देवाचा भविष्यवाणीपर संदेश त्याने लोकांना सांगावा म्हणून to the निवडलेला. nation of Nineveh. निनवे देशासाठी निवडलेला. One day, एके दिवशी God called Jonah देवाने योनाला बोलावलं and sent him on a mission. आणि देवाने त्याला कामगिरी नेमली. In Jonah 1:2, he said, योना 1:2 मध्ये तो म्हणाला बघा, Go to the great city of Nineveh निनवेच्या महान नगरी जा and tell the people आणि लोकांना सांग to stop their wickedness, की त्यांनी आपली दुष्टावी थांबवावी, or I will destroy them. नाही तर मी त्यांचा नाश करीन. त्यांना जाऊन सांग बरं तू. Now, what does Jonah do? आता योनाने काय केलं? He runs away from God. योना देवापासूनच पळून गेला. Running away from God will always lead you to trouble. देवापासून तुम्ही पळून गेला तर तुम्हाला नेहमी त्रासच होणार आहे. Jonah didn't want to obey God. योनाला देवाची आज्ञा पाळायचीच नव्हती Instead of going to Nineveh, आणि मग निनवेला जायच्या ऐवजी he ran in the opposite direction. तो बरोबर विरुद्ध दिशेनं गेला He boarded a ship आणि एका जहाजात चढला. which was heading to Tarshish, ते जहाज चाललं होतं तार्शिशला. thinking he could escape from God's plan. असा विचार करून की आपण हे जहाज धरू आणि देवाच्या योजनेतनं निघून जाऊ. कशाला ते
ते निनवे बिनवे आपल्याला नाही जायचं बाबा. If God has set his hand on you, पण जर देवाने त्याचा हात तुझ्यावर टाकला असेल ना, you run in any corner of the world, तू धाव, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात धाव, he will hold you. देव तुला मानेने धरून परत आणेल की गपचूप परत यायचं. चलो He has the power to bring you back. देवाकडे तेवढं सामर्थ्य आहे की तुझी मान धरून तुला परत आणेल. देव म्हणेल गपचूप परत निघायचं. So Jonah thought तर योनाला वाटलं he could avoid God, की मी आता देवाला टाळू शकतो कारण की मी जहाजच वेगळं धरलेलं आहे. but he was running straight to disaster. पण तो सरळ नाशाकडे जात होता. He was thinking he was running to life, but he was running to death. त्याला असं वाटलं की तो जीवनाकडे धावतोय पण तो मृत्यूकडे धावत The होता. way of transgressors is hard. तेच ते पाप्यांचा मार्ग अवघड आहे. Jonah wanted to keep God out of his way. योनाला ना आपल्या मार्गातनं देवाला लांब ठेवायचं होतं की देव बाप्पा तुम्हाला काही सांगू नको, मला जे हवं ते मी करीन. But in doing this, he made his own way difficult. अरे पण असं करून त्याने स्वतःचा मार्ग किती अवघड करून ठेवला. He thought he could live without God. त्याला असं वाटलं की तो देवाशिवाय जगू शकेल. But that was a foolish dream. अरे पण ते मूर्खासारखं ठरलं ना रे. Every dream without God is a foolish dream. देवाशिवायचं प्रत्येक स्वप्न मूर्खपणा आहे. God has to give fruit to that dream. देवाने त्या स्वप्नाला सबळ केलं पाहिजे. And so here is something to notice. तर इथे काहीतरी लक्षात घेण्याजोगं आहे बरं का. Bible says बायबल म्हणतं Jonah had to buy his own ticket. योनाला त्याचं स्वतःचं तिकीट स्वतः विकत घ्यावं लागलं. हा. हो ना, If you had gone to Nineveh, हो ना, निनवेला जर गेला असता ना, God would have raised up some Pastor Peter or हो. somebody from here, हो ना. and they would have paid your ticket. तर देवाने कोणीतरी पास्टर पीटर म्हणा का आणि कोणीतरी म्हणा उभा केला असता आणि त्यांनी त्याचं तिकीट विकत घेऊन त्याला दिलं असतं. If God had been involved in it, जर देवाला त्याच्यामध्ये त्याने घेतलं असतं, देव जर त्यात गुंतलेला असता somebody else would have paid for the ticket. आणि कोणीतरी त्याचं तिकीट विकत घेऊन त्याला दिलं असतं. But when you live on your own, पण आपण स्वतःवर जेव्हा असं जगायला जातो ना, you pay your own ticket. नुकसान होतं. नुकसान स्वतःचं तिकीट स्वतःच घ्यायला लागतं. आणि आपल्याला आवडतच नाही का, आपल्याला ठेचा खायला नाही तरी आवडतातच. Even today, आजही when I fly to US, मी जेव्हा केव्हा अमेरिकेला जातो, there are people waiting for me to welcome. लोक माझी वाट बघत असतात माझं तिथे स्वागत करायला. For one month they keep me there, महिनाभर आपापल्या घरात ठेवतात. having a car at my door. माझ्या दाराशी गाडी ठेवतात. कोण कशाला करील? They do that. पण लोक करतात. They even buy the tickets for तिकीट me. सुद्धा घेऊन देतात मला. Even internally in US, आणि अमेरिकेत आतमध्ये even सुद्धा. if I stay in a hotel, they pay for me. हॉटेलमध्ये राहिलो तरी माझ्यासाठी हॉटेलचं बिल भरतात. When you live in the will of God, माझा म्हणायचा प्रयत्न कळतोय का, देवाच्या इच्छेच आपण जगलो, it's a different kind of life. चित्रच वेगळं, जीवनच वेगळं. वो बाती और है बेटा, करके तो देख. If Jonah had been in God's will, जर योना देवाच्या इच्छेत असताना God would have provided for his journey. देवाने त्याच्या प्रवासाचं तिकीट काढून दिलं असतं, प्रवास त्याचा सगळा सांभाळला असता. But when you run away from God, पण असं देवापासूनच आपण पळवाटा काढल्या, मी नाही करणार बाबा, नको you बाबा, have to नको pay बाबा, your own fees. मग स्वतःची फी स्वतः भरायला लागेल. You struggle, आणि मग संघर्ष, you work harder, आणि मग मेहनत, and you face unnecessary troubles. आणि असला घाम फुटतोय आणि उगीचचे त्रास. See? A ship going to Nineveh had no storm. जे निनवेला जाणारं जहाज होतं त्याला वादळ नाही नडलं. But the ship going to Tarshish had storm. तार्शिशला जाणाऱ्या जहाजाला वादळ नडलं. That is the difference between the wisdom of God and your own wisdom. देवाचं ज्ञान आणि स्वतःच्या ज्ञानातला हा फरक आहे की निनवेला जाणाऱ्या जहाजाला वादळ नडलं नाही, तार्शिशला जाणाऱ्या जहाजाला वादळ नडलं. कारणीभूत योना सर. And sometimes कधी कधी we are causing our own mistakes आपण and we are आपल्या- the problem creators of our own selves आपण स्वतःहूनच काहीतरी अशा चुका करून बसतो आणि स्वतःच काहीतरी समस्या निर्माण करून बसतो. because of our ego, आपला अहमपणा ना, because of our pride. मीपणा, गर्व, अभिमान, स्वाभिमान, स्वावलंबन, नो देव अवलंबन. And then sometimes कधी कधी we bring trouble to others because of our own creation of trouble. आणि मग कधी कधी आपण जे स्वतः त्रास पैदा केलेले असतात त्यापैकी आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होतो. Yes, that's what happened to them. असं झालं ना, योनाच्या जहाजात बसला त्या योनापायी सगळ्यांना त्रास. They were all nicely going towards सगळे Nineveh. मस्त चालले होते I mean, तार्शिशला. Tarshish. सगळे मस्त बसून तार्शिशला चालले होते. किसी ने वेकेशन वगैरह डाला रहेगा. But Jonah's choice brings trouble to others. योनाच्या निवडीमुळे सगळ्यांना त्रास झाला. असं बघा, टीम में ऐसा तो कोई है See, नहीं. Bible says in Jonah 1:4, योना 1:4 मध्ये बायबल म्हणतं, the Lord sent out a great wind into the sea, and there was a mighty tempest, so that the ship was like to be broken. योना 1:4 मध्ये बायबल म्हणतं, आणि यहोवाने समुद्रात
मोठा वारा सुटू दिला आणि समुद्रात असे मोठे वादळ झाले की गलबत म्हणजे जहाज फुटायच्या लागास आले. And these people had nothing to do with this disobedience of Jonah. आणि बिचारे बाकीचे प्रवासी त्यांना काय पत्ता की हा योना देवाचा आज्ञाभंग करून असा येऊन बसलाय त्यापे आपल्याला त्रास. See, the waves crashed, Bible says the winds roared, आणि बायबल म्हणतं की लाटा यायला लागल्या, वारा व्हायला लागला and then the ship was on the verge of breaking point. आणि आता ते जहाज फुटायच्या बेतात आलं. The sailors were terrified, नावाडी भ्याले. and then they prayed to their God, प्रत्येक आपापल्या देवाकडे आरोळी करायला लागला. and there is a loss. आणि मग नुकसान झालं ना. Because of somebody, there is a loss for somebody else. कुणामुळे तरी कुणाचं तरी नुकसान होतं. Sometimes somebody in our home कधी कधी आपल्या घरात पण कोणीतरी are very stubborn, एकदम जिद्दी असतात and then they pay for it, आणि त्याची किंमत ते स्वतः and the मोजतात family also pays for it. आणि फॅमिलीला पण किंमत मोजावी लागते क्योंकि Say- ये जिद्दी लौट है सुनता ही नाही. Because we see they throw their cargo out of the का ship. आपण बघतो की त्यांना आपला स्वतःचा माल काढून समुद्रात फेकायला लागला बिचारे. They had nothing to do with it. काही त्यांचा संबंध नाही लांब लांब पर्यंत या योनामुळे झालेला सगळा His प्रकार. disobedience, they threw their cargo into the water. योनाने गोंधळ घातला, योनाने आज्ञाभंग केला आणि त्याच्या पायी बिचाऱ्या या सगळ्या प्रवाशांना आपला माल समुद्रात फेकावा लागला. Sometimes, कधी कधी because of one spouse mistake, the whole family has to bear it. जीवन साथीदाराची नवरा बायकोची जी जोडी असते ना त्या जोडीतनं कोणीतरी Yes. एक काहीतरी गोंधळ घालून ठेवतं आणि त्यापायी अख्ख्या फॅमिलीला त्रास होतो There is a heavy loss. आणि फार मोठं नुकसान होतं रे. That person also suffers, but the whole family also suffers. त्याला तर त्रास होतोच आहे पण अख्ख्या परिवाराला त्रास होतो ना रे. If the son or the daughter is disobedient, मुलगा किंवा मुलगी घरामध्ये जर आज्ञाभंगात आहे they are suffering. त्यांना तर त्रास होतोच आहे. But the दिसून येतं. suffering is like a ripple effect. पण तो जो त्रास आहे त्याचे परिणाम बुडबुड्यासारखे दुसऱ्यांवर सुद्धा होतात. And then you have to throw your luggage out. आणि मग तुम्हाला तुमच्या बॅगा बाहेर फेकायला लागतात गोंधळ घालणारे हे. म्हणून म्हटलं टीम चेक कर, टीम में कोई ऐसा बंदा तो नाही And ना. so they were trying everything to survive, तर सगळे प्रयत्नात होते की नाही आपल्याला जगायचं, आपल्याला टिकायचं, but nothing worked. पण होईच ना काही. They said, never in this route we ever had storm. एक तर सगळे म्हणाले या रस्त्याला समुद्रामध्ये कधीही वादळ लागत नाही. आज माहित नाही वादळ कुठून आलं. From where did this storm हे come up? वादळ कुठून आलं. We वो never आले faced क्या this आया? storm. कुठून हे वादळ आलं. Because of one disobedient Jonah. त्या एका आज्ञाभंग करणाऱ्या योनामुळे आलं. तो वादळ घेऊन आला. And Jonah's disobedience didn't just affect him, आणि योनाचा आज्ञाभंग फक्त त्याच्यावर गैरपरिणाम करून गेला एवढंच नाही, it put others in danger. अरे बाकीचे पण धोक्यात पडले ना रे. He thought त्याला वाटलं his rebellion was his own personal choice. माझा बंडखोरपणा माझी स्वतःची निवड आहे, मी ठरवलंय मी बंडखोरपणात राहणार आहे. But his But- decision to run from God, पण त्यांनी जो निर्णय घेतला की मी देवापासून पळून जाणार आहे, it dragged the innocent people also into the storm. त्यामध्ये साधी भोळी माणसं सुद्धा त्या वादात अडकली ना. When we walk outside of God's will, जेव्हा आपण स्वतः देवाच्या इच्छेबाहेर चालायला लागतो we don't just bring trouble upon तेव्हा ourselves, फक्त आपल्या स्वतःवर त्रास येतात एवढंच नाही, we bring trouble to the people around us also. आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या माणसांना त्रास व्हायला लागतात. How many are understanding what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. Your choices don't just affect you, आणि तुमची निवड फक्त तुमच्यावर परिणाम करते एवढंच नाहीये, they affect others too. तू जे काही निवडलाय त्याचा परिणाम दुसऱ्यांवरती सुद्धा होतो. Jonah's rebellion didn't just cost him his peace, आणि योनाने बंडखोरपणा जो केला त्यातून फक्त त्याची स्वतःची शांती गेली एवढंच नाही, it almost cost the sailors their lives. त्याची शांती तर गेलीच पण नावाड्यांचा जीव धोक्यात पडला अक्षरशः. The storm was meant for Jonah, वादळ आलं होतं योनासाठी, but the whole ship suffered because of Jonah. पण अख्ख्या जहाजाला त्रास झाला ना योनामुळे. In your house also, तुमच्या घरात सुद्धा see that everybody walks in the plan of God. सगळे देवाच्या योजनेत चालतील ही जबाबदारी तुम्ही घ्या. Yes. पटलं त्याचा आमेन आला. बाकीचे विचार करतात भले करो. Everyone, the father, the mother, the son, the daughter. आई वडील मुलगा मुलगी सगळे देवाच्या योजनेत चालले पाहिजेत. अशी जबाबदारी घरात एकाने तरी घ्यावी. Your lifestyle तुझी जीवनशैली doesn't just affect you. तुझ्या जीवनशैलीचा फक्त तुझ्यावर परिणाम होतो It एवढं नाही. affects your family. नेहमी लक्षात ठेव तू जसं काही जीवन जगतोय त्याचा परिणाम तुझ्या फॅमिलीवर सुद्धा होतो, It affects your children. तुझ्या मुलाबाळांवर होतो, It affects your friends. तुझ्या मित्रांवर सुद्धा होतो And even future generations. आणि भविष्यातल्या तुझ्या पिढीवर पण होतो. तेरी संतान तक
तकलीफ में आएगी बेटा, संभाल. See? The way you live, जसं तू जगतोयस ना, that life can either bring you peace or problem. ते जीवन एक तर तुला शांती आणेल, नाहीतर त्रास आणेल. Blessings or burdens. आशीर्वाद आणेल, नाहीतर बोजा आणेल. Favor अनुग्रह आणेल, or frustrations. नाहीतर वैताग आणेल. तुम्ही The निवडा. choice is yours. निवड तुमची. अर्थातच सांगणं आमचं काम, करणं काय तुम्ही ठरवा. Because sin doesn't stay contained. कारण पाप जे आहे ना, ते पाप कधी समाधानी नसतं बेटा. It doesn't stay in one place, आणि in one area, in one पापाला person. नेहमी एका जागी राहायला आवडत नाही. It spreads like a ripple in the water. पाप पसरत जातं, पाण्यात बुडबुडे कसे पसरतात You तसे. throw a stone, it has a ripple effect. आणि एखादा खडा तुम्ही पाण्यात टाकला की अवतीभोवती कसे बुडबुडे यायला लागतात, तसं आहे पापाचं. Romans 14:7 says, रोम करा 14:7 म्हणतं, For none of us lives for himself alone, and none of us dies for himself alone. रोम करा 14वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन म्हणत आहे, कारण आपल्यातील कोणी स्वतः करता जगत नाही आणि कोणी स्वतः करता मरत नाही. You should know this truth. तुम्हाला हे सत्य कळलं पाहिजे. आपल्यातलं कोणी स्वतःसाठी जगू नये. We आणि should मरू never नये. live for ourselves. आपण स्वतःसाठी जगू नये. ये जिंदगी में जीऊंगा मेरे मसीह के लिए. What you do today does not only shape your life, आज जे काही तू करतोय त्यातनं तुझ्या फक्त आयुष्याला आकार लागतोय असं नव्हे, but also those around you. तुझ्या अवतीभोवती असलेल्या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतोय. The ripple effect of disobedience आज्ञाभंगामुळे येणारे हे बुडबुड्यांचे परिणाम will affect those people who are around you तुझ्या also. अवतीभोवतीच्या लोकांवर परिणाम करणार ना रे. It impacts others' lives also. दुसऱ्यांच्या जीवनावर सुद्धा मग छाप पडते ना. मी ज्या पद्धतीचं जीवन जगायचं पत्करलेलं आहे, त्या माझ्या जीवनाची छाप तुमच्या अनेकांवर पडतीये, Yes. either negative or positive. You cannot just say, This is my life, my decision. तुम्ही उद्धटासारखं असं म्हणून चालणार नाहीये, माझं जीवन आहे, माझा निर्णय, मी करीन जे करायचं ते. No, it affects others. You're wrong, sir. दुसऱ्यांवर परिणाम होत आहेत. We are believers. Because of his decision, त्याच्या या निर्णयामुळे the sailors were about to die. त्या जहाजाचे नावाडी मरायच्या बेतात आले. They had nothing to do with him, काय संबंध त्यांचा? but he was the closest to them. पण तो त्यांच्या अगदी जवळचा. A problem they did not create, समस्या त्यांनी तयार केली नव्हती, नावाड्यांनी, इतर प्रवाशांनी. but a problem because they were with him. पण समस्या काय झाली? हे नावाडी आणि प्रवासी सगळे योना सोबत होते, ही समस्या. One person's disobedience can bring suffering to others. एका माणसाच्या आज्ञाभंगामुळे दुसऱ्यांना त्रास होतात, होऊ शकतात. A father's sinful lifestyle एखाद्या वडिलांची जर पापी जीवनशैली असेल, can bring hardship upon the whole family. त्यामुळे अख्ख्या परिवारावरती त्रास येऊ शकतात. A mother's rebellion एखादी आई जर बंडखोर असेल, can create chaos in her own home. गोंधळ होऊ शकतो तिच्या घरात. A leader's disobedience एखादा लीडर जर आज्ञाभंगात असेल, can bring problem or trouble in the whole nation. तर अख्ख्या देशात त्रास होऊ शकतात. It happens. होत. A person's addiction एखाद्या माणसाचं व्यसन can bring suffering to even their own loved ones. त्याच्या आप्तजनांवर, प्रियजनांवर त्रास आणू शकतात. त्याचं व्यसन. A son or a daughter's reckless choices एखाद्या मुलानं, मुलीनं समजा काहीतरी भयंकर ठरवलं, निवडलं, can bring grief and sicknesses and struggles तर त्याच्यामुळे दुःख, त्रास आणि आजारपण to their own brethren, their own siblings, and even to the parents. त्यांच्या सख्या भावंडांना त्रास होऊ शकतात. आई बापाला त्रास होऊ शकतात. You can never say that I am sinning in isolation. तुम्ही असं कधी नाही म्हणू शकत की मी एकट्यात पाप करत आहे. काय संबंध आहे माझा? No one sins in isolation. एकट्यात कोणी पाप करत नसतं. त्याचे पडसाद हे असे पडतातच. Adam couldn't have said, oh, I sinned alone, why it should affect the whole world. आदाम असं म्हणू शकत नाही, मी एकट्याने पाप केलं, त्याचा परिणाम अख्ख्या मानव जातीवर कशाला झाला? होतात म्हणून झाला. One woman did it, एका बाईनं केलं and when it affected Adam, आणि आदामावर त्याचा परिणाम झाला. हवेने केलं, आदामावर परिणाम झाला. both did it, दोघांनी केलं, it affected their family. त्यांच्या परिवारावर परिणाम झाला. Cain killed Abel, कायनाने हाबेलाचा खून केला. the first family. Right there, first murder in the first family. पहिल्या परिवारात पहिला खून. Because simple thing, breaking the word of God, साधी बाब, देवाचा शब्द पाळला नाही, being disobedient. आज्ञाभंग. Our choices are like the waves that spread always outward. आपली निवड म्हणजे लाट आहे, लाट जी नेहमी बाहेर उसळते.
it touches everyone around us. सगळ्यांना स्पर्श करून जाते. आपली निवड सगळ्यांना स्पर्श करून जाते बेटा. आपल्यालाच वाटतं मी ठरवलंय, मी एकट्यात केलंय. नाही, No. त्याचा परिणाम अख्ख्या खानदानावर होतोय. Ecclesiastes 9:18 says, उपदेशक 9:18 मध्ये लिहिलेलं आहे, one sinner destroys much good. एक पापी अनेक सारं नाशाकडे नेतो. So your actions today, तर आज जी काही कृत्य तुम्ही करताय, they are like seeds that will grow into a harvest. ते बीज आहे, ते एके दिवशी उगून हंगामात बदलणार आहे. So will you plant obedience and reap favor? तर तुम्ही अनुग्रह पेरून अनुग्रह कापणारा, आज्ञापालन पेरून अनुग्रह कापणार आहात, Or will you plant rebellion का आज्ञाभंग आणि बंडखोरपणा पेरून and reap destruction? नाश कापणार आहात? तू ठरव. See? Because Bible says कारण बायबल म्हणतं in Galatians 6:7, गलती 6:7, do not be deceived, God is not mocked. Whatever a man sows, that he will also reap. गलती 6:7 फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी तो करतो. So make no mistake, तर चुका करू नका. your choices affect more than just you. तुझ्या निवडीचा परिणाम फक्त तुझ्यावर नाही, अनेक लोकांवर होतो. So what kind of legacy will your actions create should be my first concern. तर तुझं कृत्य कुठल्या पद्धतीचा वारसा मागे सोडणार आहे, ही माझी पहिली काळजी पाहिजे. की मी हे जे काही करणार आहे त्यातून काय वारसा मागे सुटणार आहे. पहिले सोच फिर कर. A storm or a वादळ blessing. वादळ येणार आहे का आशीर्वाद येणार आहे. If you choose to sow obedience तुम्ही आज्ञापालन पेरलं, as an act of faith, विश्वासाचं एक कृत्य म्हणून आज्ञापालन पेरलं, that will bring great blessings for त्यातनं you. मोठे मोठे आशीर्वाद येतील. We should not bring burdens in other people's lives. दुसऱ्या माणसांच्या जीवनात आपण ओझी नको आणायला. कशाला आपल्यामुळे दुसऱ्यांना ओझ. Like that man जसं तो माणूस, who was the son of the prophet, संदेश त्याचा मुलगा, was working with the prophet. संदेशच्या सोबतच काम करत He होता, died तो मेला शेतात. and he owed a big amount to the creditor. आणि सावकाराकडनं त्यांनी खूप काही कर्ज घेतलेलं होतं, ते तसंच राहिलं. Wife suffered for it. बायकोला त्रास झाला. मग The creditor was coming home to take away the child. सावकार घरी आला, मग म्हणाला मी तुझा मुलगा घेऊन जाईन. Somewhere the man was at fault. म्हणजे कुठेतरी तो घरप्रमुख पुरुष जो मेला त्याची चूक होती, त्याला कळायला हवं होतं See? की मला काही झालं हा. तर पश्चात हे सगळं ही बाई माझी कसं फेडणार. It was God's goodness that he helped. देवाचं चांगुलपण की देवाने तिला सहाय्य केलं का, कारण देव माझा चांगला. And secondly, आणि 2, because he was working with the prophet. तो संदेशच्या सोबत काम करत होता म्हणून So he got saved. वाचला. Amen. आमेन. So Jonah's storm was not just his storm. तर योनाचं वादळ फक्त त्याचं वादळ नव्हतं. तुम्ही It बघा, became the sailor's storm also. त्या नावाड्यांचं इथे वादळ झालं. So your decision today आज तुम्ही जे काही निर्णय घेता, will either create peace or chaos in your life and others' life as आज well. तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्यातून एकतर सगळ्यांच्या, तुमच्या सकट सगळ्यांच्या जीवनात गोंधळ माजेल, नाहीतर तुमच्या सकट सगळ्यांच्या जीवनात शांती येईल. You can either bring favor upon favor in your home एक तर तुमच्या घरावर तुम्ही कृपेवर कृपा आणू शकता, or hardship upon hardship in your home. नाहीतर संकटावर संकट आणू शकता. निवड तुझी आहे. बघ काय करायचंय. As a man, एक पुरुष म्हणून, as a woman of the एक family, परिवारातली स्त्री म्हणून you need to check on these थोडं areas. तपासा, या भागांकडे थोडं लक्ष द्या. Amen. आमेन. Proverbs 13:15 says, नीतिसूत्र 13:15 मध्ये लिहिलंय, good understanding gives favor, but the way of transgressor is hard. नीतिसूत्र Again, 13वा, same, I'm repeating the same thing. हा तेच मी परत सांगत आहे. नीतिसूत्र 13वा अध्याय 15 वचन, सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पातक्याचा मार्ग कठीण आहे. So it is time to surrender and stop creating storms. तर आता आपण देवा शरण येऊया, संपूर्णपणे देवाला सरेंडर करूया आणि वादळ स्वतः निर्माण करायचं बंद करूया And choose God's ways आणि देवाचे मार्ग निवडूया and bring peace in our आणि lives आपल्या जीवनात शांती आणूया and bring peace in others' आणि lives. दुसऱ्यांच्या जीवनात पण शांती Why आणूया. the innocent have to suffer? कशाला साध्या मुलांना आपल्यामुळे त्रास व्हावा. नको ना. Say it right now. बोला माझ्या मागून आता, I choose मी निवडत आहे God's way देवाचा मार्ग. as an act of faith. विश्वासाचं कृत्य म्हणून मी निवडत आहे देवाचा मार्ग. Because I know कारण मला ठाऊक आहे, when I walk with God, जेव्हा मी देवासोबत चालीन, when I seek God every day, जेव्हा मी रोज देवाला शोधेन, when I pray, जेव्हा मी प्रार्थना करेन, when I try to walk right, जेव्हा मी सरळ मार्गी चालेन, it will have a ripple effect upon my family. त्याचा परिणाम माझ्या परिवारावरती होणार आहे. It will bring good results in my त्यातून family. चांगले परिणाम माझ्या परिवारावर होणार आहेत. And so, म्हणून I will walk with God. मी देवासोबत चालेन. Amen. आमेन.
Amen. आमेन. एवढं सोपं आहे ते. Some of the children are enjoying their lives because the parents are walking with God. काही मुलं आणि मुली आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद आणि मजा घेत असतात. का? आई बाप देवाच्या मार्गात चालतायत आणि झिजतायत म्हणून. They may look stupid. ते आई बाप दिसायला मूर्ख दिसतील. And many people who are very close to God look stupid. आणि अनेक लोक जे देवाच्या फार जवळचे असतात ना, ते दिसायला बावळटच दिसतात. To the intelligent. बुद्धिमान लोकांना ते बावळटच वाटतात. But we are not. नेव्हर माइंड, आपण नाहीये मात्र बावळट. Parents, we are not. आई बापांनो, आपण बावळट नाहीये. Amen. है ना? Because we are walking with God. अरे आपण देवासोबत चालतोय. We love God. आपलं देवावर प्रेम आहे. That's why our children are blessed. म्हणून आपली मुलं आशीर्वादित आहेत. That's why they are enjoying life. म्हणून आपल्या मुलांना जीवनाचा आनंद आणि मजा घेता येते. असंच का सगळं असंच नाही होत ना. Jonah's life became difficult the moment he tried to run from God. पण योनाचं जीवन अवघड कधी झालं? ज्या क्षणाला त्याने देवापासून पळवाट काढली ना, तेव्हापासून अवघड. All because he thought he could escape God's plan. सगळं एकच कारण की त्याने विचार केला देवाच्या त्या योजनेतनं मला पळून जायचं आहे. Running from God will make your life harder. अरे देवापासून पळून काय जातोय? त्यातनं तुझं जीवन अवघड होणार आहे. देवाच्या जवळ ये. Jesus said, येशू बोलले, take my yoke upon you माझा जू तुझ्यावर घे and learn from me. माझ्यापासून शिक. For my burden is light. कारण माझं ओझं हलकं आहे. The world's burden is heavy, my burden is light. जगाचं ओझं फार ओझं आहे, माझं ओझं हलकं आहे म्हणतो येशू. Why? Because on one side I am there. कारण एका बाजूला त्या जूच्या एका बाजूला येशू आहेत, The other side is you. दुसऱ्या बाजूला तू आहे. But the whole burden Jesus is carrying. आणि अख्खं ओझं येशू घेत असतात. जोखडाला दोन बाजू ना, बैलावर जोखड असतं ना, एका बाजूला येशू एका बाजूला मी, अख्खं ओझं येशूच घेत आहेत. Amen. Amen. You can run from God, but you cannot run from the consequences you have created for yourself. तुम्ही देवापासून पळून जाऊ शकता, पण देवापासून पळून जाऊन त्याचे जे परिणाम आणि गैरपरिणाम होतात ते तुम्हाला भोगावे लागतात. The road of disobedience आज्ञाभंगाचा रस्ता, has got lots of potholes. आज्ञाभंगाच्या रस्त्यात एक तर खड्डे खूप आहेत And it's very, very rough. आणि तो रस्ता फार खडबडीत आहे. Than the road of surrender. पण जो शरण येण्याचा रस्ता आहे ना, तो तसा नाहीये. The road of surrender is smooth. शरण येण्याचा रस्ता एकदम मऊ तुकतुकीत आहे, लुसलुशीत आहे. Amen. आमेन. And that's why म्हणून even if storms come on the road of surrender, जरी त्या शरण यायच्या रस्त्यावर वादळ आलं, God will remove it like देव ते वादळ काढून लावेल. पण आज्ञाभंगाच्या रस्त्यावरती एकामागे एक खड्डे येणार आहेत. If you have to pay your own way, you might be going the wrong way. आणि तुम्हाला जर तुमच्या मार्गासाठी स्वतः तिकीट भरावं लागत असेल तर कदाचित तुम्ही चुकीचा मार्ग धरलाय बरं का. म्हणजे खिशावर एवढा जोर येता कामा नये. जरा It तपासा. should not be too much on you. तुमच्यावरती एवढा लोड येता कामा नये. Too much load on you means somewhere you are not taken the right road. तुझ्यावरती एवढं ओझं आणि एवढा लोड आलाय म्हणजे कुठेतरी तुझा रस्ता चुकला असं म्हणावं लागेल. मग एवढा लोड का आलाय? देव कुठे गेलाय? If you are perspiring, तुला एवढा घाम फुटतो, something is wrong. somewhere. घामाची आंघोळ तुझी म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. Amen. एवढा नको याला घाम. But don't worry, God's plan will find you out. पण ठीक आहे, काळजी नाही, देवाची योजना तुला शेवटी शोधूनच काढेल. Even if He doesn't find you out on the road, He will find you in the waters of Nineveh रस्त्यावर जरी नाही शोधलं, or the waters of Tarshish. समुद्रात शोधून काढेल तार्शिशच्या तो तुला. देव आहे तो, त्याला सगळं येतं. आपल्याला उगीच वाटतं माझ्यासारखा शाणा नाही. You can't buy your way out of God's will. देवाच्या इच्छेपलीकडे तुम्ही तुमचे रस्ते विकत घ्यायला जाताय. But you can surrender into His favor. ठेचाच लागणार आहेत त्यात. तर देवाच्या अनुग्रहामध्ये सरेंडर करा. So the sailors threw all the luggages. मग नावड्यांनी काय केलं? सगळ्या बॅगा बोचकी माल फेकून दिला समुद्रात. But praise God, they did not think of throwing Jonah into the sea. देवाला धन्यवाद, त्यांनी योनाला उचलून नाही फेकून दिला See? की ये माल सबसे डॅमेज्ड आहे. Sometimes the parents are too good, isn't it? कधी कधी आई बाप फार चांगले With the असतात children, मुलांची, they don't throw them out with the tub. आणि मुलांना नाही फेकून देत ते असं They take care of them. सांभाळतात. Yes, हो की नाही? parents, हो की नाही? आई वडिलांनो, with all their weaknesses, they take care ही of them. सगळ्या अशक्तपणा सकट मुलं बाळ सांभाळतात. जैसे भी आहे मेरे बच्चे आहे ना. And so they said, no, let Jonah be there. तर ते सगळे म्हटले नावाडी, नाही नाही योनाला राहू दे. We might throw our luggage, but we will not throw our Jonah out. आपलं लगेच फेकू, आपल्या बॅगा फेकू, पण योनाला नको फेकू आपण. That's what God did with us. देवाने आपलं असंच केलंय. He didn't throw us out. देवाने आपल्याला नाही फेकलं. When we sinned, जेव्हा आपण पाप केलं तेव्हा आपलं पाप फेकलं, आपल्याला He नाही threw फेकलं. our sins, He आपलं threw the पाप devil फेक- out. आपलं पाप फेकलं, सैतान फेकला आणि आपल्याला घेतलं.
That is a father's heart. हे असं बापाचं हृदय असतं. So they tried to row back to the land, आणि मग ते परत किनारी जायच्या प्रयत्नात लागले. but the harder they struggled, पण जेवढा संघर्ष त्यांनी केला the worse the storm became. तेवढं ते वादळ अजून मोठं सुटलं. Jonah 1:13 says, योना 1:13 म्हणतं, nevertheless the men rowed hard to bring it to the land, but they could not, for the sea wrought and was tempestuous against them. योना Oh 1:13 तथापि त्या मनुष्यांनी जहाज परत किनाऱ्याकडे आणण्यासाठी झटून वल्लवलं, परंतु त्यांना ते साधेच ना, कारण समुद्र त्यांच्यावर जास्तच खवळत गेला. See that? बघा, They were rowing hard. इतकं ते प्रयत्न करत ते Without Jonah, they were nicely relaxing. योना शिवाय ना प्रवास एकदम शांत आणि मस्त चालला होता. But see, when Jonah came, एक योना storm क्या टीम में came. आ गया ना, पूरे टीम में ना ऐसा वादळ आया ना. See, you cannot fight against God and win. अरे देवाच्या विरुद्ध लढून तुला विजय मिळणार आहे असं वाटतं का? It will only bring trouble. देवाच्या विरुद्ध लढून तर असंच येतात, विजय नाही. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? The waves were crashing on the ship. लाटा एवढ्या उचंबळून यायला लागल्या. See, it says in Jonah 1:4, योना 1:4 मध्ये the लिहिलं, Lord sent out a great wind into the sea. यहोवाने समुद्रात वारा फार मोठा सोडला. देव आहे ना तो. And they threw their cargo overboard to lighten the ship. आणि मग त्यांनी आपला माल समुद्रात फेकून दिला, ते जहाज थोडं हलकं करायला. See, कि ज्यादा लगेज हो गया, शायद थोड़ा फेक देते. they fought hard to keep Jonah in the ship. आणि खूप त्यांनी लढाई केली की योनाला आपण जहाजात ठेवूया. But the storm wouldn't let them go. पण ते वादळ peace. शांतच होईना. ते वादळ त्यांना शांतीने प्रवासच करू देईना. And sometimes in life we hold on to things. आणि कधी कधी आयुष्यात आपण सुद्धा अशा काही गोष्टींना धरून राहतो ना. We should let them go. नको ना, छोड ना बाई, छोड. Sometimes कधी कधी God allows such ripple effect to come so that the unwanted things we throw out of our houses. कधी कधी ना देव असं बुडबुड्यांचा परिणाम होऊ देतो का, की नको असलेल्या गोष्टी आपण पण आपल्या घरातनं फेकाव्यात. अडगळ काढा, अडगळ. Otherwise we normally in a good period of time never throw these things out. नाही तर आयुष्यामध्ये सुखाचा काळ असताना आपण हे सगळं असं काढून फेकून देत नाही. तर आध्यात्मिक जीवनातली अडगळ काढ बेटा. Yes. आध्यात्मिक जीवनातली So, अडगळ काढ. if there is trouble in the home, तुझ्या घरात जर काही त्रास आहे, there are times we need to throw away things. कधी कधी काही गोष्टी फेकून द्यायला हव्यात, हे जाण. समजदार आहेस तू, समजले. Unwanted things throw out. नको असलेल्या गोष्टी काढून फेकून दे. The sailors were throwing all the unwanted things. नावाड्यांनी नको असलेलं फेकायला सुरुवात केली पाण्यात. So that our house is clean. की आपलं घर साफ व्हावं बेटा. आध्यात्मिक घरं स्वच्छ राहावीत. And some of the battles are not meant to be fought by you. आणि काही लढाया तू लढण्यासाठी नाहीच आहेत. You have to just surrender them to God. तू शरण ये देवाच्या, बस देवाला देऊन टाकते. देवाला ती लढाई देऊन टाक. Yes. हे माझं युद्ध नाहीच आहे, तुझं आहे. You cannot throw the baby out with the bath water. तुम्ही ना अंघोळीच्या पाण्यामध्ये मग त्या बाळाला बाहेर नाही फेकू शकत. You have to trust God. देवावरती विश्वास ठेवायचा. Some of the things you cannot do. काही म्हणजे म्हणायचा प्रयत्न काय आहे, काही गोष्टी तुम्ही किती शिका, किती हुशाराचा, नाही जमत करायला. Some lessons in life always come with a price tag. आयुष्याचे काही धडे प्राइस टॅग घेऊन येतात, किंमत घेऊनच येतात. लेबल लागलेलंच असतं, एवढी किंमत मोज आणि हा धडा शिक. Life lessons don't come free. आयुष्याचे धडे फुकट नाहीयेत. Whatever you have learned up till now, आजपर्यंत तुम्ही लोक जे काही शिकलाय, you had to pay for it. तुम्हाला माहित असेल, तुम्हाला किंमत मोजायला लागली. चिमटे बसले, चिमटे. You know it. माहितीये ना तुझं तुला. What it cost you not coming to church. चर्चला What न it cost you not reading the Bible. चर्चला न येणं, बायबल न वाचणं, यातनं तुला काय किंमत भरावी लागली किंवा लागेल तुला माहितीये. चर्चला न आल्यानं, बायबल न वाचल्यानं तुला किती मोठी किंमत मोजावी लागली किंवा लागणार आहे, हा हिशोब A तुला little माहितीये. bit you must have backtracked. थोडंसं कदाचित तू मागे पडला असशील And you paid a heavy price to learn that lesson. आणि फार मोठी किंमत तुला मोजावी लागली असेल तो धडा शिकायला, की थोडं पण नाही बघायचं. झापड लावा, सरळ चाला. You lost your job. नोकरी गेली Or समजा, you lost your health. किंवा काहीतरी आजार झाला. And then you know, मग कळतं आपल्याला, oh, I should have come to God. नाही नाही, देवाकडे I जायला could have हवं come होतं. to church. देवाकडे जायला हवं होतं, चर्चला नियमित जायला हवं A होतं. lesson is always learned but with a price. धडा नेहमी शिकला जातो, पण त्याची किंमत मोजावी लागते.
But sometimes when you're blind to your own fall, मग कधी कधी जेव्हा तुम्ही स्वतःच्या पतनांना आंधळे असता, only God can help you. मग तेव्हा फक्त गॉड कॅन हेल्प, फक्त देवच मदत करू शकतो. Sometimes we tell our people, कधी कधी आपण आपल्या लोकांना सांगतो ना, it goes over their head. पण नाही ना, त्यांच्या डोक्यावरनं जातं ते सगळं, They don't understand. नाही समजतच नाही. It's like Jonah जसं योना sleeping in the bottom of the ship. एकदम त्या जहाजाच्या खालच्या मजल्यावरती जाऊन झोपला, He's sleeping. झोपलेला आहे. He पण doesn't even realize he is घोडे living in disobedience. घोडे बेच के सो रहा है, त्याला हे कळत नाही माझ्यामुळे जहाज त्रासात आहे. But the sailors are troubled. नावड्यांना त्रास व्हायला लागला, अरे बापरे अरे बापरे. तसं लीडर लोकांना त्रास व्हायला लागतो जेव्हा एक दोघे असं करतात आणि तळघरात जाऊन झोपतात. Jonah was so deep in his disobedience योना आज्ञाभंगात अव्वल नंबर that he couldn't even recognize the chaos he had caused. त्याला कळलं पण नाही की माझ्यामुळे एवढा गोंधळ झालाय. Some say, काही लोक म्हणतात मी ना, काय केलं, तुम्हाला एवढं का राग येतं? मी काय केलेलं आहे, आपको इतना क्यों गुस्सा आ रहा है मेरे पे? हाँ, अरे तेरे पे नहीं तो किस पे, तू ही कारण है. So people don't realize पण it. लोकांना कळत नाही ना, Why this chaos? नाही हा त्रास का, हा त्रास का. The storm was raging. वादळ काय सुटलं, Jonah was sleeping. योना झोपलाय, Yes, it says. धाडधूड झोपलाय. Jonah was sleeping, the sailors were awake. योना झोपलाय, जो या सगळ्याला कारणीभूत आहे, आणि नावाडी जागे ज्यांचा काळीभर संबंध नाही. Even at home, the children are sleeping, हो the ना. parents are awake. घरात पण असं होतं ना, पोरं बाळ अगदी ढाराडूर झोपलेली असतात. पोरं बाळ ढाराडूर झोपलेली असतात. आई बापाची कॉन्फरन्स दोघांची आतमध्ये बेडरूम मध्ये चालली, अब क्या करेंगे ऐसा नाही, प्रेयर करेंगे. Are you getting me? कळतंय का? The sailors were crying out for help, तसं नावाडी मदत मागायला लागले. but Jonah was lost in his own world. योना त्याच्या जगात हरवलाय. मी जाणारच नाही, हो मी का? जाणारच नाही, he was saying हो ना, that. सगळ्याचं कारणच योना. ये बंदा ठीक रहता सब ठीक होता. Innocent was suffering. आणि मग साधे भोळे त्रासात अडकले. Jonah was resting in his rebellion. योना त्याच्या बंडखोरपणात एकदम आरामात. Sometimes you don't even realize कधी कधी कळत पण नाही how माणसाला, far you have fallen तुम्ही किती पडलाय खड्ड्यात. कधी कधी माणसाला कळत नाही, because you are lost in your own self, कारण तुम्ही स्वतःच हरवलेले आहात, because you want your own way. कारण तुम्हाला स्वतःचाच मार्ग हवाय, तुम्हाला तुझ्याशिवाय काही दिसेच ना. It's like a blind man who smiles and laughs हे आंधळ्या माणसासारखं झालं की जो आंधळा माणूस हसतोय and he thinks this is life, आणि त्याला असं वाटतं हे जीवन आहे. but he doesn't know the real beauty of the world when he can have the eyes. पण त्याला जगाचं खरं सौंदर्य माहित नाहीये, जे डोळे उघडल्यानंतर त्याला दिसू शकणार आहे. Never seen the world's beauty. कारण त्याने जगाचं सौंदर्य पाहिलेलंच नाहीये. Only when his eyes open, त्याचे डोळे जेव्हा उघडतील, then he realizes what he was missing in life. मग त्याला कळेल की आयुष्यात माझ्याकडनं काय काय राहून गेलं. तर ते डोळे उघडले पाहिजे. People living in the slush, they don't realize that that is slush. चिखलात राहणाऱ्यांना कळतच नाही हा चिखल आणि दलदल आहे. They are enjoying it. मज्जा येते त्यांना, हेच मज्जा. लाईफ आहे, they say हो का? हेच लाईफ आहे. अरे अजून वा, काय किती याच्या छान. याच्या अजून काय चांगलं हो, हो. होणार? म्हणजे रंगपंचमी खेळताय का तुम्ही तिथे? काय चाललंय काय? Only when you show something beautiful, आणि नंतर मग काहीतरी सुंदर दाखवल्यावर then they realize, oh, what I was missing in life. मग त्यांना कळतं की आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी राहून गेल्या रे. He thought he was at peace त्याला असं वाटलं मी शांत आहे ना, in the bottom of the ship, मी त्या जहाजाच्या तळघरात शांत मस्त ताणलेली आहे. but he was really lost actually. पण तो हरवला होता, ऍक्च्युली एकदमच हरवलेला होता. That's why Bible says in Proverbs 14 verse 12, म्हणून नीतिसूत्र 14:12 मध्ये बायबल म्हणतं, there is a way that seems right to a man, but its end is the way of death. एक मार्ग माणसाला बरोबर वाटतो पण त्याची अखेर मृत्यूत आहे. Many people are spiritually asleep अनेक लोक आत्मिक रीतीने झोपलेले आहेत. and they think this is just how life is, आणि त्यांना असं वाटतं जीवन असंच आहे, जीवनच असं आहे, जीवन आहे. but they have not yet seen the life that God has for them. पण त्यांनी अजून देवाने त्यांच्यासाठी नेमलेलं जीवन पाहिलेलंच नाहीये. Jonah only woke when others shook him. आणि योनाला जेव्हा दुसऱ्या लोकांनी येऊन गदा गदा हलवला तेव्हा तो जागा झाला. अच्छा, माझं कारण काय हे हो, सगळं चाललंय बोला का? आहे का आता? Say, he didn't even know बोला. it. किती म्हणजे एखादा किती आरामात असू शकतो याची हाईट आहे. See, Jonah 1:6. योना 1:6. So the ship master, see who came? The Kotal. ship master Kotal. came to him and said unto him, what meaneth this man, O sleeper? Arise, call upon your God. तेव्हा गलबताचा तांडेल म्हणजे तेव्हा त्या जहाजाचा कॅप्टन त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, अरे निजणाऱ्या, तुझ्या मनात काय आहे? मनात काय? उठ, तू आपल्या देवाला हाक मार. तुझं मनात काय आहे? हा ना, तेरे मन में क्या चल रहा है, थोड़ा बोल के दिखा बाबा. कोणाकोणाच्या मनात ना बरंच काय चाललेलं असतं. मन की बात समजती नाही, मन की बात.
Are you asleep while others are suffering? अरे निजणाऱ्या, तुझ्या मनात काय चाललंय? दुसऱ्यांना त्रास होतोय Because of your choices. तुझ्या या निवडीमुळे. Are you blind to what God wants to do in your life? तू काय आंधळा आहेस का रे? देवाला तुझ्या जीवनामध्ये जे करायचं त्या विषयीने तुला काही दिसत नाही? Are you just settling for an empty life? तू काय असं रिकामच जीवन घेऊन स्थिर स्थावर होणार आहेस? Thinking that this is the normal kind of life? असा विचार करून की हेच नॉर्मल जीवन आहे? When God has something greater for you? जेव्हा देवाने तुझ्यासाठी काहीतरी महान ठेवलंय. You are a called man. तू थंडगार पडलेला There is माणूस a आहेस. mission in your hand. तुझ्या हातात कामगिरी आहे. Awake you who sleep. अरे निजणाऱ्या, जागा हो. Arise from the dead. उठ उठ, मेलेल्यातनं उठ. Christ will shine on you. ख्रिस्त तुझ्यावर उदय पावे. Yes, Ephesians 5:14. इफिस 5:14. It's time to wake up. आता जागा व्हायची वेळ आहे बरं का? It's time to open our eyes. आता आपले डोळे उघडायची वेळ आहे. It's time to surrender our life to God. आता आपण आपलं जीवन प्रभूला सरेंडर करायची वेळ It's आहे. time to walk in His favor. बस झालं आता, देवाच्या अनुग्रहात चालायची वेळ आहे. Jonah's wake up call came योनासाठी गजर चालू झाला. गजर आपण लावतो ना सकाळी उठायला, तो सुरू झाला. when God makes the path harder to bring you home. आणि देव जेव्हा तुला घरी परत आणायला रस्ता अवघड करून सोडतो, Realize it. एक जाणून घे, Somewhere there is a folly on my side. कुठेतरी माझ्याच कडनं चुकलेलं आहे. See, Jonah 1:17 says, योना 1:17. now the Lord had prepared a great fish to swallow up Jonah, and Jonah was in the belly of the fish 3 days and 3 nights. योना 1:17. आणि योनाला गिळावे म्हणून यहोवाने एक मोठा मासा तयार केला आणि योना 3 दिवस 3 रात्री माशाच्या पोटात होता. See that? बघा, Who prepared? कोणी तयार God. केला मासा? देवाने. God मोठा. told the sailors, you don't do anything now, I will handle him. मग देव जणू नावाड्यांना म्हणाला की आता तुम्ही काही करू नका, मी करतो. लेट मी डू इट. Let me do it. देव म्हणाला असेल मला करू दे, तुम्ही सोडा आता. And so a great fish swallowed him. मग एक मोठा मासा आला आणि त्याने योनाला गिळलं. And inside the belly of that fish, माशाच्या पोटात Jonah learned to pray. योनाने प्रार्थना शिकून घेतली. कधी कधी चांगलं हा ना. घरात बसून सोफ्यावर हो. आपण प्रार्थना करायला शिकत हो नाही. ना, क्योंकि मरता क्या ना करता, मरता प्रेयर भी करता. खड्ड्यात आपण चांगलं प्रेयर असतं आपलं. मरता क्या ना करता, मरता प्रेयर भी करता, क्योंकि वो मर रहा है. कशाला मी म्हणते सोफ्यावरच चांगली प्रेयर करून शिका की. See, पण मरायचा एवढा शोक असेल तर यू आर वेलकम. Jonah could have gone to Nineveh nicely on a dry आता land. देवाने त्याला सांगितलं निनवेला जा. योना देवाचं शांतपणे ऐकून गपचूप निनवेला आता छान कुठे आहे? जाऊ शकला असता. हा? त्याच्या आता कुठे? पोटात. माशाच्या पोटात. इज दॅट अ प्लेस टू स्टे? माशाच्या See, पोटात. instead of traveling nicely, freely on AC coach and compartment and म्हणजे first छान एसी class, मध्ये एसी कंपार्टमेंट मध्ये प्रवास करायच्या ऐवजी वेअर आर यू? inside the fish belly, Belly. stinking of fish. बेली ऑफ द फिश. किती दुर्गंधी असेल आत मला सांगा. एक तर माशाची स्वतःची दुर्गंधी, See, त्याने खाल्लेल्याची दुर्गंधी, instead of seeing the sun, he is seeing darkness. आणि सूर्य प्रकाश सगळं बघायच्या ऐवजी त्याला अंधार दिसतोय आत. See, Jonah 2:7 says, योना 2:7. Jonah said, when my soul fainted within me, then I remembered the Lord बघा. and my prayer came unto thee. कबूल केलं योनानी. तो म्हणाला 2:7 मध्ये, जेव्हा माझा जीव माझ्या ठाई मूर्छित झाला तेव्हा मी यहोवाचे स्मरण केले आणि माझी विनंती तुझ्याजवळ तुझ्या पवित्र मंदिरात पोहोचली. मूर्छित म्हणजे जेव्हा मला कधी चक्कर आल्यासारखं झालं ना. कधी कधी हा, ते देवाला शुद्धीत यायला होतंय ते सगळं चक्रा. कधी कधी देवाला तुमचं नरडं दाबायला लागतं. काय ते नरड. वा वा, असं नरड. Isn't it? गळा गळा बर का, वाईट नका वाटून घेऊ. गळा गळा म्हणजे नरड. गावाकडे बोलतात ना नरड दाबीन नीट राहा, तेच ते पुण्यातला गळा. Amen. कळलं? Sometimes God allows us to be swallowed up by circumstances कधी कधी देव परवानगी देतो सगळ्या परिस्थितीला आपल्या घेऊन so टाकायला. that we will remember Him. परिस्थिती अशी घेऊन टाकते मग आपल्याला, मग हे चक्र यायला लागतात. मग See, ते but the beauty of it is God doesn't destroy you. पण सौंदर्य हे आहे त्या सगळ्यात देव आपला नाश नाही करत. He didn't send a shark देवाने after शार्क नाही पाठवला Jonah. मासा. देवाने योनाच्या मागे शार्क मासा पाठवला He नाही. didn't बरं say, का? let the shark now kill him through and देव असं through. नाही म्हणत त्या शार्कला पाठवतो तर मरूच दे. हा No, इथं He का? prepared a whale in such a way that it could only swallow but not bite. मासा असा तयार केला देवाने की फक्त त्या माशाने याला गिळायचं, खायचं नाही. He will only make your case harder हो, देवबाप तुझं प्रकरण अवघड करेल so that you can come back. की तू परत यावं. खलास नाही करणार तुला. खलास नाही करणार. अवघड असा चाका जाम की होतच नाही. He will take you under the sea आणि समुद्राच्या पोटात नेईल, खाली नेईल तुला.
instead of letting you walk on dry land. त्या जमिनीवरती वाळलेल्या तुला चालू द्यायच्या ऐवजी समुद्राच्या पोटात कुठेतरी देव तुला घेऊन He जाईल will take you through the wilderness आणि रानात घेऊन जाईल instead of the easy path. सोप्या मार्गाने न्यायच्या Because you love it. कारण तुम्हाला आवडतं ना, तुम्हाला ठेचा खायला आवडतात ना, मग देव म्हणतो चला. He will shut every door आणि प्रत्येक दार देव बंद करेल. that you try to open जे दार उघडायचा प्रयत्न तुम्ही करताय ते प्रत्येक दार देव बंद करेल until you return to God. जोपर्यंत तुम्ही देवाकडे परत येत नाही. God doesn't do this to destroy you. देव या सगळ्याला तुझा नाश करायला वापरत नाहीये. He does it so that He can get you back on the right देव हे track. सगळं का करतो की तुझी घसरलेली गाडी रुळावर परत यावी. For whom the Lord loves, He chastens. कारण लिहिलेलं आहे देव ज्याच्यावर प्रेम करतो त्याला शिस्तही लावतो बर का. Even as a father does with his own son. जसं वडील आपल्या स्वतःच्या मुलाला शिस्त लावतात ना तशी. Amen. Proverbs 3:12. नीतिसूत्र 3:12. So the fish did not swallow him to kill him. तर त्या मासाने योनाला खाण्यासाठी गिळलं नाही. God said, देव बोलला turn. वळ. And the fish said, no, I want to go this side. No, तर you- मासा म्हणाला असेल नाही मला इकडे नाही वळायचं, मला तिकडे जायचं. नाही तुला म्हटलं- निनेवेलाच जायला देव लागेल. म्हणाला असेल नाही नाही निनेवेकडे चला. Poor fellow, he also had to go to Nineveh. हा ना. He wanted to go somewhere else. बिचारा मासा त्यालाही दुसरीकडे जायचं होतं. योना सरांपायी त्यालाही रस्ता बदलायला लागला. असं होतं. अनेकांना रस्ते बदलावे लागतात का अनेक जण धड चालत नसतात. See? And so poor fish never went to Nineveh. तर बिचारा तो मासा जो कधी निनवेला गेला नव्हता तो निनवेला जायला निघाला. योना सारखी डिलिव्हरी करणे ना उद्या. See, Jonah 2:10 says, योना 2:10 and the Lord spoke unto the fish. माशाशी देव बोलला. Wow. वाह, What a great God we have. काय महान देव आहे आपला. माशाशी बोलला देव. And the Lord spoke unto the fish, and it vomited out Jonah upon the dry land. योना 2:10 यहोवा माशाशी बोलला आणि माशाने योनाला कोरड्या भूमीवर ओकले. See, he came out. बाहेर आला योना माशाच्या पोटातनं. He said, what is this, America now? Where आणि मग I योना come? म्हटला असेल कहा आया मैं, अमेरिका आहे क्या ये. See? And then people said, आणि मग लोक म्हणाले असतील. he must have asked them, where is this place? मग लोकांना विचारलं असेल ना योनाने की ये कोणती जगह है. Is it Tarshish? हे तार्शिश आहे का. मूर्ख आहे का? तार्शिश तिकडे बावळटा आहे, तार्शिश निनेवे. राहिलं तिथे निनवेत आला. जे सोडायला मागत होता तू तिथेच पोहोचलायस. गपचूप ऐकलं असतं तर तुला त्रास झाला नसता ना. Finally he landed in Nineveh only. सरते शेवटी घर के बुद्धू घर वापस लौट आए. And what a blessing that land became. आणि काय आशीर्वाद. Because तो देश आशीर्वादित झाला. Jonah surrendered his life to God's will. कारण योनाने शेवटी देवाच्या इच्छेला स्वतःचं समर्पण केलं की येस आय विल लिसन टू यू. This was the divine destiny that God had planned for Jonah. ही दैवी योजना होती देवाची योनासाठी. There was no other work for Jonah. बाकी योनासाठी दुसरं कामच नव्हतं ठेवलं देवा. Did you see any other बघा. work for Jonah? आणि कुठलं काम देवाने ठेवलं होतं का योनासाठी. Whole lifetime only one work, अख्खा आयुष्यभर त्याचं एकच डिवाइन डेस्टिनीचं to काम. preach in Nineveh. निनवे मध्ये सुवार्ता सांग. Bas, that's all. निनवे देशाला उपदेश कर. निनवेतल्या लोकांना सुवार्ता सांग. Don't spoil it through your stubbornness. तुझ्या जिद्दीपणामध्ये ते सगळं खराब नको Don't करू देऊ. spoil your destiny because of ego, your pride. हो ना. तुझ्या आयुष्याची ठरलेली डिवाइन डेस्टिनी तुझ्या स्वतःच्या मूर्खपणापायी तुझ्या इगोपायी अहमपणापायी गर्वापायी कशाला खराब करतो. Time is very precious. वेळ एकदम मौल्यवान आहे. आयुष्य धडधड धडधड पुढे चाललं. Within the short window of your time, तुझ्या त्या छोट्याशा काळामध्ये we have to do and finish God's work. आपल्याला देवाचं काम पूर्ण करायला लागेल, करायला पाहिजे. So Jonah finally obeyed God. आणि योनाने सरते शेवटी देवाचं आज्ञापालन केलं. Even though he had many struggles and complaints against God, जरी अनेक संघर्ष अनेक तक्रारी त्याच्या देवाविरुद्ध होत्या, but because he got back to God, पण तो देवाकडे परत आल्यामुळे something amazing happened. काहीतरी सुंदर कार्य The झालं. whole nation of Nineveh was saved. संपूर्ण निनवे देश तारला गेला. Whole जसं nation. संपूर्ण निनवे देश तारला गेला. It was जसं never heard before कधी अगोदर ऐकलेलं नाही that a whole nation got की saved. संपूर्ण देश तारणाकडे आला. What a powerful man of God he was. काय सामर्थ्यवान देवाचा सेवक होता म्हणजे योना. But he was walking in his own हो way. ना, पण स्वतःच्या मस्तीत भलतीकडे He had चालला. a divine destiny. अरे दैवी दिशा ठरलेली होती. Never after that ever anybody has brought the whole nation to the feet of God. त्यानंतर आणि कोणी असं झालेलं नाहीये की ज्यांनी संपूर्ण देश देवाच्या पायाशी आणला असेल. So much so that even years later Jesus spoke about Nineveh and Jonah. एवढं की वर्षांनंतर येशू सुद्धा निनवे आणि योनाविषयी बोलून गेले.
that the men of Nineveh shall rise up in judgment की निनवेतली माणसं न्यायात उठतील with this generation, या पिढीत and they shall condemn it, आणि त्याला दंडाज्ञा देतील. because after the preaching of Jonah they all repented. कारण योनाच्या उपदेशानंतर त्यांनी सगळ्यांनी पश्चाताप केला. Jesus spoke about Jonah in Matthew 21:40 or 41. मत्थय 21वा अध्याय 40-41 कुठल्या तरी वचनात येशू योनाविषयी बोललेत. Never before an entire Gentile nation turned to God like this. कधी एखादा परराष्ट्रीय देश, अख्खा देश देवाकडे असा वळलेला नव्हता जे कार्य देवाने योनाकडून करून घेतलं. तर जेवढं मोठं कॉलिंग तेवढे मोठे त्रास. Yes. द बिगर द कॉलिंग द बिगर द ट्रबल. Say, the devil knew सैतानाला माहित होतं the plan of God for Jonah. की योनासाठी देवाची योजना काय आहे. That's why he was sending him to म्हणून सैतानाने तार्शिश. काय केलं. म्हणून सैतानाने योनाला रस्ता बदलून तार्शिशला नेलं की तू निनवेला जाऊ नको, कारण तुझ्याकडून सैतानी राज्याला नाही तर नंतर डॅमेज खूप होणार आहे. say, God has a plan for each one of you. तसं देवाची योजना प्रत्येकासाठी आहे बेटा. Yes. आहे प्रत्येकासाठी देवाची योजना But आहे. sometimes he sends you to Tarshish. पण मग कधी कधी देव तुला Devil, the तार्शिशला devil पण sends कधी you कधी to सैतान Tarshish. तुम्हाला तार्शिशला पाठवून देतो And you think, so that is my destiny. आणि तुम्हाला मग असं वाटायला लागतं की हीच माझ्या आयुष्याची दिशा And आहे. so today if you are suffering much, आज तुम्हाला जो खूप त्रास होत असतील just try to find out तर थोडं तपासून बघा whether you have heard God or you have not heard God. देवाचं ऐकलंयस का तू का देवाचं ऐकलेलं नाहीये. जरा आत्मपरीक्षण कर. स्वतः दुसऱ्यांचं सोड, स्वतःला तपास जरा. God is bringing back his prodigals home. देव त्याच्या उधळ्या मुलांना घरी परत आणतोय. Jonah was a prodigal prophet, योना उधळा संदेष्टा निघाला. but God brought him home. देवाने त्याला घरी परत आणलं. If you also find yourself in the belly, तुलाही जर असं आढळलं की अरेच्या मी माशाच्या पोटात अडकलोय, if you feel that life is throwing you here and there, तुलाही जर असं वाटलं की माझं आयुष्य मला इकडे तिकडे ओखतंय if you have lost your peace, आणि शांती गेलीये if you have lost your direction, आणि दिशाभूल झालीये, and you have lost your blessings आशीर्वाद गेलेत and your composure, आणि तुझी शांती गेलीये, God is dealing with you. तर देव तुझ्या जीवनात काहीतरी He's कारभार not करतोय. punishing you, देव तुला शिक्षा देत नाहीये. He is redirecting देव you. तुला परत दिशा दाखवतोय. Amen. He's taking you to Nineveh. देव तुला निनवेला परत He's removing you from देव Tarshish, तुला तार्शिश मधून काढतोय. because Nineveh is your destiny. कारण निनवे इज युअर डिवाइन डेस्टिनी. Tarshish is your distraction. तार्शिश तुझं लक्ष विचलित करायला आलाय. Always remember this. नेहमी truth. लक्षात ठेवा, तार्शिश तुझं लक्ष, तुझा फोकस हलवायला आलाय. निनवे तुझी डिवाइन डेस्टिनी आहे. Nineveh is God's plan for निनवे you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे. Tarshish is your escape route. तार्शिश तू पळवाटा काढतोय. Nineveh is your calling. निनवे तुझं कॉलिंग आहे. Tarshish is your rebellion. तार्शिश तुझा बंडखोरपणा आहे. Nineveh is God's plan for you. निनवे तुझ्यासाठी देवाची योजना आहे. Tarshish is your own plan for you. तार्शिश तुझी स्वतःची योजना आहे. When God has a plan for you, देवाची जेव्हा तुझ्यासाठी योजना असते, He will never allow you to settle in the wrong place. देव कधी तुम्हाला चुकीच्या जागी सेटल होऊ देणारच नाही. Never. तुम्ही व्हायला गेलात तरी असे त्रास येतील ना की शेवटी तुम्ही डिवाइन डेस्टिनीत येणारच. You will find yourself eating with the pigsty, आढळणार मग तुला, अरे बापरे मी डुकरांसोबत बसून जेवतोय. and then you will come back. आणि मग तू परत येशील कारण तुला कळेल डिवाइन डेस्टिनी मिस हो गया. Amen. That Gadara man came back home. तो गर्सेकरांच्या प्रांतातला माणूस परत आला ना. Jesus restored him and sent him home. येशूनी त्याला पुनर्वसित करून घरी परत पाठवलं की घर वापस जा. Zacchaeus was lost in sin. जक्कय पापात हरवलेला होता. Jesus worked in his heart येशूंनी त्याच्या हृदयात काम केलं. and brought salvation to his home. तारण त्याच्या घरात आणलं. When we wander here and there, आपण पण असे लक्ष इकडे तिकडे करून जेव्हा भटकायला लागतो ना, God makes sure that we find our way back home. देव 100% खात्री करून आपल्या मना धरून आपल्याला घरी परत आणतो की God, not there, here. God says, all the wandering sheep, I will return them back home. देव म्हणतो सगळ्या भटक्या मेंढरांना मी घरी परत आणणारच He आहे. brings us back to our आणि senses. देव आपल्याला शुद्धीत आणतो. He शुद्धीत brings back his people. देव त्याच्या लोकांना परत आणतो. He humbles us आपल्याला नम्र करतो and he restores us. आणि आपल्याला पुनर्वसित करतो. तर पळवाटा काढू नका. डिवाइन डेस्टिनी कळली असेल, गपचूप त्याच्यात चालायचं. तार्शिशला जायचं नाही. निनवे गाठा. Amen. Don't fight God. देवाशी नको भांडू. स्वतः पायी दुसऱ्यांनाही त्रास देऊ नकोस. God, here it says, good understanding gives favor. चांगला समजूतदारपणा अनुग्रह देतो बेटा. Say, good understanding gives favor. चांगला समजूतदारपणा जर एखाद्यात असेल तर त्यातनं अनुग्रह मिळतो. But the way of transgressor is hard. पण पाप्यांचा मार्गच अवघड आहे. Say,
Good understanding चांगली समजूत पाहिजे. means come back to your senses. चांगली समजूत काय की शुद्धीत परत ये ना. Come back to your realization. जरा जाणीव करून घे ना. Understand समजून तर घे what is happening in your life, काय चाललंय तुझ्या what you जीवनात, have missed, काय चुकलंय, काय तुझ्याकडनं राहून गेलंय and what God is expecting. आणि देवाला तुझ्याकडनं काय हवंय. Staying here, I'm missing something. इथं राहून माझं काहीतरी I'm चुकलं, missing काहीतरी my गेलं. peace. I'm कळतं. missing my joy. ज्याचं त्याला कळतं, देव त्याला ते कळवतो की इथं राहून मला शांती नाही, I'm struggling. माझा संघर्ष आहे, डोकं फोडतोय. This is not Nineveh. हे निनवे नाहीये, This is Tarshish. हे तार्शिश गाठलंय मी. I have to turn back to Nineveh. मला परत निनवेला जावं लागेल. कळतं बेटा, Just कळतं. close your eyes डोळे बंद and करा. stand up and let's pray. उभे राहा आणि आपण प्रार्थना करूया. जसं आमच्यावर पाचारण आल्यानंतर जी आम्ही उडी त्या पाचारणात मारली, इन बिटवीन वॉज कमिंग अमेरिका, Yes. वी लेफ्ट इट, Yes. वी स्टेड राईट हिअर बिकॉज दिस इज अन इन अ वे. Yes. People die to go to US. अमेरिकन ड्रीम म्हणतात त्याला. लोक मरतात अमेरिकेला जायला. We got a chance to fly and, आम्हाला संधी मिळाली and सिटीजन relocate there. सिटीजन व्हायची संधी होती तिथे जाऊन. I tore the papers आम्ही away सोडून दिली, पेपर फाडून फेकलेत आम्ही, because कारण that was Tarshish for ते us. तार्शिश आहे आमचं. This आणि is हे Nineveh for us. हे निनवे, हे निनवे. हे तुम्ही प्रत्येकाने शोधा. Say, Heavenly Father, म्हणा, स्वर्गीय बापा, I come before you today. आज मी तुझ्या समोर येत आहे. I'm tired of struggling in my own दमलो मी, strength. दमलो. स्वतःच्या शक्तीवर डोकं फोडून आता मी दमलो. I realize नाही हो रहा मेरे से, मला कळलंय. that I've been resisting मी तुला विरोध करत आलोय. your wisdom, तुझं ज्ञान, fighting battles that were never mine to fight, तुझं ज्ञान मी नाकारलंय. अशी युद्ध लढत राहिलो जी युद्ध माझी नाहीच आहे. and carrying burdens आणि ओझं घेत राहिलोय, I was never meant to bear. आणि जे ओझं मी घ्यायला नकोच आहे. Lord, प्रभू, today I surrender. आज मी तुला शरण येतो. I surrender my plans. आज माझ्या योजना मी तुला देतो. I surrender my pride. आज माझा गर्व मी तुला I देतो. surrender my fear. आज माझी भीती मी तुला देतो. I surrender my anxiety. आज माझी चिंता मी तुला देतो. I lay them all at your feet. सगळं काही तुझ्या पायाशी ठेवतो. I no longer want to walk the hard path of rebellion. आता मला बंडखोरपणाचा अवघड रस्ता नकोय. I choose to walk in wisdom and favor. आज मी निवडत आहे, मला ज्ञानात आणि अनुग्रहात चालायचंय. Teach me, Lord. मला शिकव दे बाप्पा, Lead me, मला Lord. चालव दे बाप्पा, Correct me, Lord. माझी चूक सुधरव. Wherever I have been wrong, जिथे कुठे मी चुकलोय, correct me, Lord. माझी चूक सुधरव And guide me back to the path of आणि righteousness. मला नीतिमान मार्गात परत आण. Father, दे बाप्पा, I need a breakthrough मला नवीन सुरुवात हवी आहे. in areas where I have struggled, ज्या ज्या भागांमध्ये मी संघर्ष केलाय तिथे, where doors have been closed, जिथे दारं माझ्यासाठी बंद झाली तोंडावर, where I have faced resistance. जिथे मी विरोध केला, I ask for your divine intervention. आज मी तुझी दैवी मध्यस्थी मागत आहे. मी हट्ट सोडत आहे. Break every chain that has held me back. जी प्रत्येक साखळी मला मागे ठेवती ती तोडून टाक. Remove me from Tarshish मला तार्शिश मधून बाहेर काढ and put me in Nineveh. आणि निनवेत मला आणून बसव. Whatever is holding me back, जे काही मला मागे खेचतंय, whether it is sin, पाप, fear, भीती, doubt, शंका, pride, गर्व, ego, अहंपणा or my past mistakes, किंवा माझ्या भूतकाळातल्या चुका, set me free, Lord, मला आज सुटका दे. to walk in your perfect will. तुझ्या परिपूर्ण इच्छेत चालायला I declare मी घोषित करत that आहे. I will no longer make my life harder by माझं- resisting you. मी तुला विरोध करून माझं आयुष्य अवघड करणार नाही. I choose wisdom over foolishness. मी मूर्खपणाच्या ऐवजी तुझं ज्ञान निवडत आहे. I choose humility over pride. मी गर्वाच्या ऐवजी नम्रता निवडत आहे. I choose obedience over rebellion. मी बंडखोरपणाच्या ऐवजी आज्ञा पालन निवडत आहे. I receive your favor tonight. आज रात्री तुझा अनुग्रह मी स्वीकारत आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात I am relocating, Lord. परत मी येत आहे. परत I am relocating, Lord. माझ्या पत्त्यावर मी परत येतोय. I am leaving Tarshish. मी तार्शिश सोडतोय. I am coming back to मी Nineveh. निनवेला परत येतो. I am getting back into your मी plan तुझ्या योजनेत परत येतोय so that your favor will be upon me. की तुझा अनुग्रह माझ्यावर असावा. I align myself with your word. मी तुझ्या शब्दाशी स्वतःला जुळवून घेतो. And I know आणि मला ठाऊक आहे breakthroughs will come for me. नवीन सुरुवात माझ्यासाठी येणार. Doors will be opened for me. दार माझ्यासाठी उघडणार. Blessings will follow me. आशीर्वाद माझ्या मागे चालणार. Thank you, Lord. धन्यवाद येशू.
येशू for your grace, तुझ्या कृपेसाठी for your mercy. रबो शंदोरो, तुझ्या Thank you, दयेसाठी. Lord, for loving me. माझ्यावर प्रेम केलंस म्हणून तुला धन्यवाद. Even when you saw me going to Tarshish, तू बघत होता की माझी वाट चुकली आहे, मी तार्शिशला चाललोय, yet तरी you did not send a fish to kill me. तू तो मासा मला ठार मारायला पाठवला नाही. You never sent a shark, तू शार्क मासा पाठवला नाही, but you sent a whale, तर तू एक मोठा मासा पाठवला that I will not get killed. की तो मला ठार मारणार नाही, नुसतं गिळेल. From this moment, या क्षणापासून I choose to flow with your will. मी तुझ्या इच्छेत वाहायला निवडतो. I will never want to go against it. मला नाही तुझ्या इच्छेविरुद्ध जायचं. Let your favor rest upon me. तुझा अनुग्रह माझ्यावर असू दे. Lead me into daily victory. मला रोजच्या विजयात चालव. In Jesus' name, येशूंच्या नावात I surrender fully to your will. मी संपूर्ण तुला शरण येते. I तुझ्या will no इच्छेला more शरण fight येते. against you. मी नाही तुझ्या विरुद्ध भांडणार. I'll walk in your wisdom. मी तुझ्या ज्ञानात चालणार I'll walk after you. आणि मी तुझ्या मागे चालणार. I break every chains that are binding me. प्रत्येक साखळीची मला बांधतीये ते मी तोडतो. In the name of Jesus, येशूंच्या नावात I will talk to you every day. मी रोज तुझ्याशी बोलणार. I will read the Bible every मी day. रोज बायबल वाचणार. I will pray every day. मी रोज प्रार्थना करणार. I'll be obedient, आज्ञा पालनात राहणार. faithful. तू सांगशील ते मी करणार. विश्वासू, faithful in the इमानदार. church. चर्च मध्ये पण इमानदार, विश्वासू. And I know आणि मला ठाऊक आहे everything will be perfect in my life. सगळं काही माझ्या जीवनात परिपूर्ण होईल. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen and amen and amen. आमेन. Praise आमेन. God. आमेन. Thank you, देवाला Jesus. धन्यवाद. आमेन. Thank you, Lord. Thank you, Master. The way of transgressors is hard. पाप्यांचा मार्ग अवघड आहे. The way of the ungodly is hard. अभक्तिमान लोकांचाही मार्ग अवघड आहे बेटा. The way कशाला? of disobedience is hard. आज्ञाभंगाचाही मार्ग अवघड आहे. आणि माहिती आहे ना, मग कशाला त्यात The way of own understanding is hard. स्वतःच्या समजुतीचा मार्ग पण अवघड आहे. The way of my own plan is hard. स्वतःच्या योजनांचा मार्ग सुद्धा अवघड आहे. But पण the way that Jesus has set up for us, जो मार्ग येशूंनी आपल्यासाठी नेमला आहे, it's so beautiful. तो फार सुंदर आहे. It is salvation. ते तारण आहे. It is blessing. ते आशीर्वाद आहे. It is healing. ते आरोग्य आहे. It is deliverance. खराबाती सुटका आहे. There is divine intervention. तिथे दैवी मध्यस्थी आहे बेटा. There is a flow. तिथे ती वाहतूक वाहतच आहे. Things will change. गोष्टी बदलतील. मग Since you have come back to God तुम्ही देवाकडे परत आल्यामुळे, with your heart, संपूर्ण हृदयाने परत आल्यामुळे, God will change your destiny. देव तुमच्या आयुष्याची दिशा बदलून जी ओरिजिनल आहे ती पूर्ण करेल. God is getting ready and preparing to bless you. देव तयार होतोय. देव तयारी करतोय तुला आशीर्वाद द्यायची. Amen. आमेन. Bring a little change in your life थोडा बदल आण ना स्वतःच्या and see the जीवनात. greater blessings that come from आणि Him. मग मोठे आशीर्वाद जे येतात वरून ते बघ. A little extra prayer, थोडीशी जास्त a little extra reading of the थोडी word, जास्त प्रार्थना, a थोडं little जास्त change Bible, in your character, थोडं स्वभाव बदल सुधर and see what God does for आणि you. मग बघ देव तुझ्यासाठी काय करतो. Overnight nobody changes. एका रात्रीत कोणी बदलत नाही एवढं मलाही कळतं. It's not easy. सोपं तर नाहीये. A little change थोडा and see what God does for you. मग बघा देव तुमच्यासाठी काय करतो. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray for all my people. मी प्रार्थना करतो माझ्या सर्व लोकांसाठी. You know what they are going through. तुला ठाऊक आहे यांच्यातला प्रत्येक जण काय काय प्रसंगातून जातोय. The pain, the trouble, ज्या वेदना, जे त्रास त्यांना होत आहेत, the fighting, जे काही भांडणं, झगडे, लढाई, the hindrances, अडचणी, the obstacles they face, अडथळा जो त्यांना येतोय, the devil that is creating all these things for सैतान them. त्यांच्यासाठी हे जे सगळं तयार करतोय, Oh God, प्रभू remove them from it. बाहेर all. काढ, त्यांना बाहेर Put काढ them on the road to Nineveh आणि निनवेच्या रस्त्यावर यांना आणून सोड and bless them abundantly. आणि O Lord. आशीर्वादित कर सगळ्यांना भरपूर. Many of them, त्यांच्यातले अनेक जण they are walking towards Nineveh, निनवेकडे चाललेले आहेत, but the devil wants to put hindrances. पण सैतानाला त्यांच्या मार्गात अडथळा घालायचा आहे. But we have authority. आपल्याकडे अधिकार आहे. On the road to Nineveh, you have authority. त्या निनवेच्या रस्त्याला लागलो की आपल्याकडे अधिकार असतो सैतानाला You can cast him बांधायचा. out. तुम्ही सैतानाला हकलू शकता. But you cannot cast him out when you are on the road to
Tarshish. पण आज्ञाभंग करून तार्शीच्या रस्त्याला लागला तर मग तुम्ही सैतानाला बांधू नाही शकत. God will say, देव म्हणेल you set your feet on the road to Nineveh and then cast out the devil and see how he goes. तू निनवेच्या रस्त्याला लाग, जी माझी परिपूर्ण डिवाइन डेस्टिनी Yes. तुझ्यासाठी आहे. त्या निनवेच्या रस्त्याला लाग, मग Yes. सैतानाने अडथळा टाकला तर बांध आणि बघ तो सैतान कसा पळून जाईल. He will run. सैतान पळून जाईल. पण आज्ञाभंग करून तार्शीच्या रस्त्यावर असताना सैतान बांधला तर तो जाणार नाहीये. Are you getting me? कळतंय का? So I will pray for you. तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Every devil सैतान who is attacking my people on the road to Nineveh, जे सैतानी आत्मे माझ्या लोकांवरती हल्ला करतायत ते निनवेच्या रस्त्यावर असताना I bind you in the name of मी Jesus. बांधतो तुला येशूंच्या Live नावात. their lives in सोड Jesus' त्यांचं name. जीवन Live येशूंच्या their promotion in सोड Jesus' त्यांचं name. प्रमोशन येशूंच्या Live नावात. their breakthrough in Jesus' सोड name. त्यांची सुरुवात येशूंच्या Live their नावात. blessings in Jesus' name. सोड त्यांचे आशीर्वाद येशूंच्या नावात. Heal them. त्यांना आरोग्य दे, Deliver them. त्यांना सुटका दे, Bless them. त्यांना आशीर्वाद दे, Fulfill their heart's त्यांच्या desires. मनोकामना पूर्ण कर. Devil, you have no authority. सैताना तुझ्याकडे अधिकार नाहीये. My people come to church. माझे लोक चर्चला My येतात, people pray. माझे लोक प्रार्थना My करतात, people read the माझे word. लोक बायबल वाचतात, They are trying to do their best माझे for लोक you, जमेल for तेवढं God. प्रभूसाठी चांगलं करायचा प्रयत्न करतात. That means they are on the way of Nineveh. याचा अर्थ माझे लोक निनवेच्या मार्गावर So आहेत. you devil, you cannot touch them. म्हणून सैताना तू त्यांना हात लावू शकत Leave them नाही. in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावात. And I claim blessings for my people आशीर्वाद क्लेम करतो माझ्या लोकांसाठी in मी the name of Jesus. येशूंच्या नावात. Because they are in the divine destiny. कारण ते डिवाइन डेस्टिनी मध्ये दैवी दिशेत चालतायत. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी Amen and मागतो. amen. Praise आमेन. God. Please आमेन. be seated. देवाला धन्यवाद.